एक 2 मिनिटात सुरू करूया. हॅलो, एक 2 मिनिटात सुरू करू. ठीक आहे. एक सिलेबस कॉपी आणि सिलेबस कॉपी समोर असू द्या तुमच्या, म्हणजे गोष्टी थोड्याशा इन डिटेल क्लिअर होतील. ओके, मी पाठवलेलं पोस्टर एक असेल किंवा मी तुम्हाला एक फाईल पाठवली होती बघा, आता ग्रुपला सेंड केलेली आहे. ग्रुपला आपल्या 25 डे म्हटलंय, पण तो प्रोग्राम ऍक्च्युअली आपला 26 डेचा असेल. जसा आपला GS3चा रन झालाय त्याच प्रकारे सेम वेनं GS2चा पण रन होईल. फक्त त्याच्यामध्ये काही गोष्टी असतील आणि काही नसतील ह्या तुम्हाला मी सांगेल. पण ओव्हरऑल जसा तुमचा GS3 परफेक्ट झाला की बाबा आपण 110 मार्क घेऊ शकतो असा तुम्हाला एक कॉन्फिडन्स आला, सेम त्या वेळेनं GS2 सुद्धा तुमचा कॉन्फिडन्स येऊन जाईल. आणि ते तो आपण कसा रन करू इन डिटेल मी तुम्हाला आता सांगेल. ठीक आहे. 6 जून रोजी आपली बॅच सुरू होते याची. आवाज येतोय? हा, इथे येणार आहे आता अजून होत्या लावायला. ठीक आहे, चुकून त्यांचा हे झालं. माझा आवाज येतोय सगळ्यांना? पंकज? येस सर. ओके, 2 मिनिटं सुरू करू. ऍक्च्युली मला 15 मिनिट लेट झालं. आय एम सॉरी फॉर दॅट. ठीक आहे. 26 दिवसाचा प्रोग्राम असेल हा ओव्हरऑल आपला. जर तुम्ही सिलेबस बघितला तर सिलेबसमध्ये टोटल 20 पॉईंट मेन्शन आहेत. ओके, त्यातला पहिला पॉईंट जो आहे द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, तर हा पॉईंट बऱ्यापैकी म्हणजे ऑलमोस्ट सगळा पॉईंट आपण प्रिलिम्स साठी करत असतो, किंवा हा पॉईंट तुमचा देशलेस आपलं काय ना कोळंबे सरांचं पुस्तक किंवा लक्ष्मीकांत ह्याच्यामध्ये कव्हर होतं. काही टॉपिक तुमच्या कोळंबे सरांमध्ये कव्हर होत नाहीत, तेवढे टॉपिक तुम्ही लक्ष्मीकांत मधनं वाचणं अपेक्षित आहे. आणि ज्यांना लक्ष्मीकांत वाचलेलं आहे त्यांना काही वेगळ्या पुस्तकाची गरज नाही. त्यामुळे आयदर लक्ष्मीकांत किंवा कोळंबे, पण जे कोळंबे वाचतायत त्या लोकांनी जे टॉपिक कोळंबेमध्ये कव्हर नाहीत पण लक्ष्मीकांत मध्ये आहेत आणि आयोग त्याच्यावरती क्वेश्चन विचारतोय असे सगळे टॉपिक एकदा वाचणं अपेक्षित आहे. प्लस याच्या व्यतिरिक्त ज्ञानदीपचं जे अभयसिंग मोहिते सर आणि विवेक काळे सरांचं पुस्तक आहे ते सुद्धा तुम्ही रिव्हिजन साठी घेऊ शकता. ओके, रिव्हिजन साठी चांगलं आहे, कारण लक्ष्मीकांत वरती रिव्हिजन करण्यासाठी तुमचे नंबर ऑफ वेळेस वाचन झालेलं अपेक्षित असतं, पण खूप लोकांचं होत नाही. तर बेटर वेळ तुम्ही जर ते पुस्तक घेतलं ज्ञानदीपचं अभयसिंग मोहिते सरांचं, ज्ञानदीप पब्लिकेशनचं आहे, तर ते पण पुस्तक तुलनेनं चांगलं असलेलं आढळतं. ठीक आहे, पण परत एकदा 1 बुक 1 सब्जेक्ट 1 बुक, एका पुस्तकावरती खूप चांगली कमेंट आणायची आणि मगच दुसऱ्या पुस्तकाकडे धावपळ करायची. त्यामुळे अगोदर जे वाचताय ते परफेक्ट करा आणि नंतर व्हॅल्यू ॲडिशन म्हणून दुसऱ्या पुस्तकाकडे तुम्ही जाऊ शकता. यावेळेनं पहिला पॉईंट कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया कव्हर होईल. दुसरा पॉईंट भारतीय संघराज्य व्यवस्था, परत सेम पुस्तकं. कोळंबे सरांचं पुस्तक वाचत असाल तर ओके, जर गोष्टी कोळंबेमध्ये कव्हर नसतील होत तर तुम्ही लक्ष्मीकांत पुस्तक वाचणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आणि जे लक्ष्मीकांत वाचतायत त्यांनी कुठलाही व्हॅल्यू ॲडिशन करायची गरज नाही. ठीक आहे, आणि लक्ष्मीकांत इज मोर दॅन सफिशियंट. पहिल्या आणि दुसऱ्या पॉईंट साठी लक्ष्मीकांत सफिशियंट आहे. फक्त तुम्ही जर कोळंबे वाचत असाल तर काही टॉपिक्स तुम्हाला लक्ष्मीकांत मधून व्हॅल्यू ॲडिशन म्हणून वापरावं लागतील आणि एक रिव्हिजन म्हणून तुम्ही ज्ञानदीपचं पुस्तक बघायला काही हरकत नाही. हे झालं पहिले 2 पॉईंट. आता तिसरा पॉईंट आहे बघा, भारतीय प्रशासनाचा उगम. तर याचा पण सेम काही गोष्टी आपल्याला लक्ष्मीकांतच्या गव्हर्नन्सच्या पुस्तकात मिळतात. ठीक आहे,
यातला जो प्री ब्रिटिश काळ आहे तो कुठंच सापडत नाही, पण ब्रिटिश पिरियड आणि आफ्टर इंडिपेंडन्स पिरियड हा आपल्याला लक्ष्मीकांत गव्हर्नन्स मध्ये सापडतो. किंवा खाटेकर सरांचं जे नवीन पार्ट 2 पुस्तक आलंय त्याच्यामध्ये सरांनी इन डिटेल तो घेतलेला आहे, तर खाटेकर सरांचं पुस्तक पण तुम्ही त्या पॉईंट साठी वापरू शकता. चौथा पॉईंट स्टेट गव्हर्नमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन, लक्ष्मीकांत गव्हर्नन्स मध्ये हा पॉईंट पूर्णपणे क्लिअर कव्हर होतो. पाचवा रुरल अँड अर्बन लोकल गव्हर्नमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन, सेम याच्यासाठी पण लक्ष्मीकांत मध्ये जे 2 टॉपिक आहेत ते एकदम इन डिटेल करणं, कारण 15 पैकी 8 ते 10 क्वेश्चन त्या 2 चॅप्टर मधून येतात आणि उरलेल्या 5 ते 6 क्वेश्चन साठी किशोर लवटे सरांचं पंचायत राज पुस्तक, त्यातलं पण जे एंडिंगला सरांनी चार्ट दिलेले आहेत ते चार्ट व्यवस्थित करणं. ऍक्च्युली काय करायचं ते मी तुम्हाला एकदा लेक्चर मध्ये नक्की सांगेल. ठीक आहे. 6वा पॉईंट डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन, तर डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन परत एकदा लक्ष्मीकांत गव्हर्नन्स या पुस्तकातनं डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन करणं तुम्ही करू शकता. त्यानंतर पॉलिटिकल पार्टीज आणि प्रेशर ग्रुप हा टॉपिक लक्ष्मीकांतचा 5व्या एडिशन मध्ये 67 आणि 73 नंबरचे 2 टॉपिक आहेत, त्यात बऱ्यापैकी याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. सोबत 12वीची एक एनसीईआरटी आहे त्याच्यामधलेही काही क्वेश्चन आलेले आपल्याला आढळतात. तर पॉलिटिकल पार्टीज आणि प्रेशर ग्रुप लक्ष्मीकांत प्लस आपलं 12वीची एनसीईआरटी प्लस खाटेकर सरांनी जर काही एक्स्ट्रा दिला असेल, गरज नाही, जेवढं आपण लक्ष्मीकांत आणि आपलं जे ह्याचं पुस्तक आहे पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स त्या पुस्तकातून 5 पैकी 4 क्वेश्चन आलेले आपल्याला ऍज इट इज दिसतात. ठीक आहे. परत एका क्वेश्चन साठी खूप जास्त मगजमारी करत बसायचं नाही. नंतर आहे इलेक्ट्रोल प्रोसेस, तर हा टॉपिक लक्ष्मीकांत मध्ये 5 ते 6 चॅप्टर्स मध्ये दिलेला आहे. चॅप्टर नंबर 42, 68, 69, 70, 71, 72, तर हे सगळे टॉपिक्स मी 5वी एडिशन मी वापरतो त्याच्यानुसार तुम्हाला सांगतोय. त्यावेळेस तुम्हाला तो टॉपिक कुठला आहे त्याची लिस्ट डाऊन मी तुम्हाला त्या दिवशी आपल्या लेक्चर मध्ये सांगत जाईल. पण इलेक्ट्रोल प्रोसेस परत एकदा लक्ष्मीकांत आणि आता याच्यामध्ये जे काय लेटेस्ट विधानसभा झालेली महाराष्ट्रातले आणि भारतामध्ये जे काही लोकसभेचे इलेक्शन झालेत त्याच्यासाठी कुठलंही एक करंटचं पुस्तक, परिक्रमा चालेल, अभिनव इयरबुक चालेल किंवा सिम्प्लिफाईड पब्लिकेशन कुठलंही एक चालेल, किंवा अजून तुमच्याकडे जे असेल ज्याच्यामध्ये इलेक्शनचा डाटा दिलेला आहे, तर महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुका आणि भारतामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुका याचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यानंतर मास मीडिया, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया गव्हर्नन्सच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, त्याच्यावरती 2 ते 3 क्वेश्चन येतात. किंवा प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया जे नॅशनल प्रेस डेच्या दिवशी जे काही पुरस्कार देते 16 नोव्हेंबरला, तर ते पुरस्कार कुठले असतात, कुणाला दिले गेले मागच्या 2020 ला आणि 19 आणि 20 ला, तर ते तुम्ही नोट डाऊन करणं अपेक्षित आहे. मी ऍक्च्युली तो डाटा काढलेला आहे, तो तुम्हाला मी डिलिव्हर करेल. ठीक आहे. त्यानंतर पुढं मास मीडिया झालं. एज्युकेशन सिस्टीम, परत एकदा HRD मध्ये आपण हे एज्युकेशन सिस्टीम इन डिटेल केले. पॉलिटीच्या दृष्टिकोनातनं लक्ष्मीकांत मध्ये जेवढा डाटा दिला तेवढा, आणि जे तुम्ही HRD मध्ये करता ते त्याच्यामध्ये तुमचा हा टॉपिक कव्हर होतो. त्यानंतर आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ, परत हे पण तुमचं लक्ष्मीकांत मध्ये बऱ्यापैकी सगळे पॉईंट याच्यामधले कव्हर झालेले तुम्हाला दिसतात. महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 जे खाटेकर सरांचं पार्ट 2 पुस्तक आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड दिलेला आहे. सोबत मी माझ्या पर्सनल नोट्स तुम्हाला शेअर करेल. त्यानंतर आणि तेवढं त्या अनुषंगाने हा खूप मोठा जरी असला तरी परीक्षेला काय विचारू शकतं त्या दृष्टीने मी तुम्हाला तेवढा डाटा डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर 13व्या पॉईंट मध्ये टोटल 8 लॉ दिलेले आहेत. परत एकदा खाटेकर सरांचं पुस्तक किंवा किशोर लवटे सरांचं पुस्तक किंवा ज्ञानेश्वर पाटील सरांचं पुस्तक किंवा बेर ऍक्ट, तर मी म्हणेल की बेर ऍक्ट वाचणं कंपल्सरी आहे. आणि बाकीचे 3 पुस्तकातलं किंवा युनिक अकॅडमीचं पुस्तक ह्या कुठलंही एक पुस्तक घेऊन तुम्ही लॉचं प्रिपरेशन करू शकता. पण बेर ऍक्ट एकदा डोळ्याखालनं घालणं अपेक्षित आहे. मी पर्सनली ह्या जेवढा पार्ट तुम्हाला आतापर्यंत बोलतोय त्याच्या सगळ्याच्या नोट्स बनवलेले आहेत. त्याच्यासाठी बेर ऍक्ट आणि मार्केटमधले मराठीतले एखादं चांगलं पुस्तक वापरण्याचा मी प्रयत्न केलाय. आणि मला पर्सनली मागच्या वर्षी 25 पैकी 21 मार्क होते. 22 क्वेश्चन बरोबर आलते, निगेटिव्ह होऊन मला 21 मार्क होते. अजून ह्या वर्षी आपण त्या भागामध्ये 25 पैकी 25 घेऊ शकतो.
आणि त्याच्यासाठी मग ह्यावेळेस मी चांगले नोट्स काढलेले आहेत. सगळे लॉ एका 2 ते 2.5 तासामध्ये, जसं आपण आज HRD पूर्ण HRD 3 तासामध्ये रिवाइज केलं, तसं पूर्ण सगळेच्या सगळे लॉ 2 तासामध्ये विथ पाठ झाले असतील. त्या प्रकारच्या ट्रिक्सच्या माध्यमातून मी तुम्हाला ते लॉ शिकवण्याचा प्रयत्न करेल. ऍज सच मी काय ऍडव्होकेट नाही, ऍज सच मी काय कायद्याचा तज्ज्ञ नाही, पण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं कायदे कसे करायला पाहिजे, कुठल्या ट्रिक्सनं करायला पाहिजे याचं नॉलेज माझ्याकडे नक्की आहे. आणि 25 पैकी मिनिमम 22-23 मार्क आपल्याला कसे पडतील आणि 25 पैकी 25 सुद्धा कसे पडतील याच्यासाठी मी तुमच्याकडे माझा डाटा, माझ्या नोट्स तुमच्यासोबत शेअर करेन. नंतर आहे सोशल वेलफेअर अँड सोशल लेजिस्लेशन. तर तो पार्ट परत एकदा लक्ष्मीकांत गव्हर्नन्स आणि दुसरा पॉइंट त्याच्यामध्ये एक ऍक्ट आहे बघा, डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. त्याच्याही नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल किंवा तोही तुम्ही कुठल्याही पुस्तकातून करू शकता. खाटेकर सरांचं पुस्तक आहे, युनिक अकॅडमीचं आहे, ज्ञानेश्वर पाटील सरांचं आहे, लवटे सरांचं आहे. सगळे पुस्तकं चांगले आहेत, ह्यातलं कुठलंही एक. ठीक आहे. त्यानंतर 15वा पॉइंट फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशन. हा पॉइंट पण परत एकदा लक्ष्मीकांत गव्हर्नन्स मध्ये आहे किंवा लक्ष्मीकांत बेसिक क्वालिटीमध्ये कव्हर होतो किंवा खाटेकर सरांनी दिलेला आहे किंवा युनिक अकॅडमीच्या पुस्तकात सुद्धा आपल्याला हा आढळतो किंवा ज्ञानदीप अकॅडमीचं अजून एक पुस्तक आता नवीन आलंय, क्वालिटी पार्ट 2. तर त्याच्यामध्ये हा कंटेंट मिळतो. मी सगळ्यांची नावं का सांगतोय, सगळ्यांनी त्यांच्या परीने बेस्ट कंटेंट देण्याचा प्रयत्न केलाय. मी पर्सनली लक्ष्मीकांत गव्हर्नन्स, लक्ष्मीकांत क्वालिटी आणि एवढे 2 पुस्तकं मी वाचून त्याच्या नोट्स काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आयोगाचा रेफरन्स हा लक्ष्मीकांतचं पुस्तक, लक्ष्मीकांतचं क्वालिटीचं पुस्तक, लक्ष्मीकांतचं पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचं जे ऑप्शनल साठी मुलं वापरतात ते पुस्तक आणि पंचायत राजसाठी सुद्धा लक्ष्मीकांतचा रेफरन्स त्यांनी घेतलेला आपल्याला आढळतो. आयोगाचा रेफरन्स हा लक्ष्मीकांत आहे, त्यांचा रेफरन्स मराठी पुस्तक नाही. ठीक आहे, कारण ऍज इट इज लक्ष्मीकांत मधले वाक्य परीक्षेला आलेले दिसतात, म्हणून मला आयोगाचे रेफरन्स काय आहे ते माहित नाही, पण आयोगाची वाक्य आणि लक्ष्मीकांत मध्ये असलेले वाक्य ऍज इट इज मॅच करतात. त्यामुळं मी म्हणतो की लक्ष्मीकांत मधून क्वेश्चन आलेला आपल्याला दिसतात. नंतर आहे ऍग्रिकल्चर ऍडमिनिस्ट्रेशन अँड रुरल इकॉनॉमी. हा पॉइंट आपण एनसीईआरटी मधून करू. ठीक आहे. सोबत आपण हा सेम पॉइंट GS4 मध्येही करतो. ऍज सच याच्यावरती काही वेगळा क्वेश्चन येणार नाही, जे काही नॉर्मल आपण वाचलेलं आहे त्याच्यावरतीच क्वेश्चन जाईल. बाबा ग्रीन रिव्होल्युशन ज्याच्या काळात आलं त्यावेळी मिनिस्टर कोण होतं, किंवा व्हाईट रिव्होल्युशन साठी वर्गीस कुरियन यांचं कंट्रीब्युशन काय आहे. साधा सिंपल सरळ क्वेश्चन येईल. नवीन पॉइंट ऍड झालाय म्हणून जास्त डोकंदुखी करून घ्यायची नाही. 17वा पॉइंट पब्लिक सर्व्हिसेस. परत लक्ष्मीकांत गव्हर्नन्स मध्ये हा पूर्ण पॉइंट इन डिटेल एक्सप्लेन केलेला आहे आणि बऱ्यापैकी सगळे क्वेश्चन टॅकल होतात. त्यानंतर 18वा पॉइंट कॉन्स्टिट्युशनल अँड स्टॅट्युटरी बॉडीज. परत लक्ष्मीकांत पॉलिटी मध्ये हा दिलेला आहे. त्यानंतर 19वा पॉइंट कन्सेप्ट, अप्रोचेस अँड थिअरीज इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. लक्ष्मीकांतच पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन नावाचं एक पुस्तक आहे, ते तुम्ही वाचू नका. ऑलमोस्ट 2000 पेजेसचं पुस्तक असेल ते. तर जेवढा आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे तेवढा 4 ते 5 पेजेस मध्ये मी त्याच्या नोट्स बनवलेले आहेत. तर त्या नोट्स मी तुमच्यासोबत शेअर करेन. जरी तुम्ही बॅच लावली तरी शेअर करेन, नाही लावली तरी नक्की शेअर करेन. ठीक आहे, काही हरकत नाही. ओपन टू ऑल ते नोट्स मी प्रोव्हाइड करेन. परत एकदा, पैसे कमवणे हा माझा पर्पज नाही, त्यामुळं आता काही लोकांना असं वाटतंय की मी ओपन टू ऑल लेक्चर का घेतोय जरी आम्ही पे केलं असलं तरी. तर त्यांना परत एकदा तेच सांगणं माझं की मला माझं नॉलेज जितक्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल तितक्या लोकांपर्यंत पोहोचवायचंय. ठीक आहे, लक्षात असू द्या. 19वा पॉइंट पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचं पुस्तक किंवा खाटेकर सरांनी पण हा पाठ दिलेला आपल्याला आढळतो. आणि 20वा पॉइंट आहे पब्लिक पॉलिसी. परत लक्ष्मीकांत गव्हर्नन्स मध्ये किंवा HRD मध्ये आपण त्या पॉलिसीचं इयर बघितलेलं आहे. तर असं ओव्हरऑल तुम्हाला ह्या सिलेबसनुसार हे पुस्तकं तुम्हाला वाचावं लागतील. मग नेमकं आपण आपल्या प्रोग्राम मध्ये काय करतोय, सगळे पुस्तकं अवेलेबल आहेत, मग आपण वाचून तुम्ही नोट्स काढू शकता आणि अभ्यास करू शकता, काहीच हरकत नाही. तसंच करायला पाहिजे. पण ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला स्वतःला करायला मिनिमम, जर तुम्ही नवीन असाल तर 3 ते 4 महिने लागतील, आणि तुम्ही जुने असाल आणि तुम्ही नोट्स काढलेले असाल तर मग तुम्ही बॅच जॉईन करायची गरज नाही. पण तुम्ही अजून नोट्स काढले नाहीत, मागचं 2-3 महिने झालं, अजून GS2 तुमच्या डोळ्याखालून गेलेलं नाही, तर मग तुम्ही कुठंतरी कुणाकडे तर क्लास वगैरे काहीतरी लावून त्याच्यासोबत अभ्यास करणं अपेक्षित आहे. कारण
जीएसचा सिलेबसचा वास्टनेस एवढा आहे की ते त्याच्यावरती स्वतः कमांड मिळणं मला पर्सनली 3 मेन्स द्याव्या लागल्या. त्यावेळेस कुठेतरी कमांड आली. आणि तुमची जर पहिली असेल किंवा दुसरी असेल किंवा तिसरी असेल, अजूनही कमांड नसेल आली, तर कोणाची तर हेल्प घ्यायला काहीच हरकत नाही. आपण सगळे बेस्ट आहोत. आपण स्वतः वैयक्तिक एफर्ट दिल्यानंतर नक्की आउटपुट देऊ शकतो. पण थोडीशी हेल्प कोणाची घेतली तर आपलं जे काय 5 मिनिट्स द्यावे लागतील त्याच्या जागी 4 मिनिट्स मध्ये रिझल्ट येईल. 4 मिनिट्स द्यावे लागतात त्याचा 3 मिनिट्स मध्ये रिझल्ट येईल. 3चा 2 मध्ये येईल किंवा काही लोकांचा पहिल्या अटेम्प्ट मध्ये रिझल्ट येईल. त्यामुळं थोडीशी एक हेल्प म्हणून मी तुम्हाला ही 26 दिवसाचा कार्यक्रम घेऊन आलेलो आहे. तर ह्याच्यामध्ये काय करेल मी, सेम जसं आपण HRD ला केलं, डेली तुम्हाला मी टार्गेट देईल. आदल्या दिवशी तुम्हाला टार्गेट देईल. सकाळी 9 वाजता दिलेल्या टार्गेट वरती मी तुम्हाला त्याचं डिस्कशन करून घेईल आणि राहिलेल्या दिवसभरात तुम्ही तो पूर्ण पार्ट रिवाइज करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. फक्त याच्यामध्ये मी काय कव्हर करेल, अख्खं गव्हर्नन्स जेवढ्या मार्काला येतं त्यातला इच अँड एव्हरी क्वेश्चन आपल्या डिस्कशन मध्ये कव्हर झालेला असेल. पण त्यानंतर अख्खे लॉ, जेवढे लॉ आपला 10 सिलेबस मध्ये लॉ आहेत ना, 10च्या 10 लॉ इन डिटेल आणि एक्झाम ओरिएंटेड मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर 12वीची जी एनसीईआरटी आहे, पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, 4 ते 5 पेजेस मध्ये त्याच्या मी नोट्स बनवलेले आहेत आणि बऱ्यापैकी क्वेश्चन. आणि याचा अर्थ असा नाही की मी नोट्स देतो म्हणून फक्त नोट्स तुम्ही वाचणं. नोट्स रेफरन्स म्हणून वापरणं आणि सोबत ते एकदा पुस्तक डोळ्याखालून घालणं, जेणेकरून एखादी फॅक्ट जरी माझ्या नोट्स मध्ये नसली तरी ती तुमच्याकडून मिस होऊ नये. त्यानंतर लक्ष्मीकांत गव्हर्नन्स, लॉ, पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स आणि पंचायत राजचे जे 2 टॉपिक आहेत लक्ष्मीकांत मध्ये ते 2 टॉपिक. आणि फक्त तुम्हाला वेगळं काय करावं लागेल, पॉलिटी जे तुम्ही युजली वाचता ते तुम्हाला पर्सनल लेवलला करावं लागेल. आणि किशोर लवटे मधलं जो काही एक्झाम ओरिएंटेड महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला सांगेल की या गोष्टी करा आणि ह्या गोष्टी तुम्ही त्याच्यावरती काट मारून टाका. कारण परीक्षेच्या दृष्टीनं त्या पुस्तकातला 15 ते 20 पेजेस कामाचे आहेत. बाकी ते पुस्तक मग अननेसेसरी त्याच्यामध्ये डाटा लिहिलेला आहे. तर आपल्याला 15 ते 20 पेजेस कुठले आहेत, फक्त ते पेजेस काही सलग नाहीत, एक इथं पेज आहे, एक दुसऱ्या ठिकाणी, एक तिसऱ्या ठिकाणी, ते प्रॉपर मी अनालिसिस केलेलं आहे आणि एका दिवसामध्ये तुमचं पंचायत राज पूर्ण कम्प्लीट झालेलं असेल. तर ओव्हरऑल फक्त बेसिक लक्ष्मीकांत जे आहे का ते मी घेणार नाही, कारण बऱ्यापैकी लक्ष्मीकांत आपण सगळ्यांनी केलेलं आहे. तरी पण तुम्हाला वाटत असेल की हा स्पेसिफिक टॉपिक आहे, आम्हाला समजत नाहीये, तसं जर कोणी मला सांगितलं तर एखादा टॉपिक मी घेईल. अख्खं लक्ष्मीकांत आत्ता घेणं कुणालाच पॉसिबल नाही, कारण मी पण स्वतः किंवा मग आपण जस्ट ओव्हरऑल घेऊ की बाबा फंडामेंटल राईट मध्ये कुठल्या महत्वाच्या गोष्टी आहेत, तर मी इन डिटेल एक्सप्लेन करू शकणार नाही. गव्हर्नन्स, लॉ, पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा पार्ट, ह्या सगळ्या गोष्टी मी इन डिटेल घेईल. फक्त लक्ष्मीकांत पॉलिटी तुम्हाला स्वतःला करावं लागेल. आणि ह्या 26 दिवसाच्या प्रोग्राम मध्ये लक्ष्मीकांतचे टॉपिक सुद्धा मी मेन्शन केलेले आहेत, जेणेकरून तुम्ही ह्या पूर्ण 26 दिवसामध्ये GS2 तुमचा इन डिटेल संपलेला असेल. आणि ज्या दिवशी 22 दिवस मध्ये आपण पूर्ण GS2 वाचून घेऊ आणि एंडिंगचे 4 दिवस आयोगाचे पेपर टाइम लावून सोडवायचे आणि त्याचा अनालिसिस मी स्वतः, किंवा त्यावेळी जर आपल्याला एखादा टॉपर अवेलेबल झाला तर, मी झाला तर म्हणतोय, असेल का नसेल मला माहित नाही, जर मिळाला तर आपण त्याला बोलवू आणि एका पेपरचं डिस्कशन त्याला घ्यायला हवं, जर अवेलेबल असेल तर. अदरवाइज मी पर्सनली 4च्या 4 पेपर घेईन. ओके, असा ओव्हरऑल आपल्या 26 दिवसाचा प्लॅन राहील. तो प्लॅन कसा आहे मी तुम्हाला ग्रुपवरती त्याची PDF शेअर केली, एकदा डोळ्याखालून घाला तुम्ही, किंवा तुम्ही घातले असेल डोळ्याखालून तर, आणि तुम्हाला लक्षात येईल की पुढच्या 26 दिवसामध्ये आपला प्रोग्राम हा 6 जूनला सुरुवात होईल आणि 29 जून पर्यंत आपला प्रोग्राम चालेल. आणि त्याच्यामध्ये GS2 मधला सगळा पार्ट आपल्या डे बाय डे च्या टाइम टेबल मध्ये असेल. फक्त लक्ष्मीकांत पॉलिटी मी शिकवणार नाही, बाकी सगळा पार्ट माझ्या लेवलनं तोंडपाठ तुमच्याकडून करून घेतला जाईल, जेवढा एक्झामच्या दृष्टीने महत्वाचा आहे तेवढा. ठीक आहे. तर ओव्हरऑल असं आहे. याच्यामध्ये मी काय करेल, डेली टार्गेट देईल. डेली तुम्हाला रिव्हिजन लेक्चर्स असतील. रिव्हिजन लेक्चर मध्ये गव्हर्नन्स, लॉ, न्यूली ऍडेड पार्ट ऑन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन,
12वीची एनसीईआरटी, पंचायतची काही महत्वाचे टॉपिक. ओके, तर तुमच्या बाजूने फक्त लक्ष्मीकांत क्वालिटी करणं अपेक्षित आहे, किंवा लक्ष्मीकांत क्वालिटीला ऑर म्हणता येणार नाही, पण व्हॅल्यू ऍडिशन म्हणून रिव्हिजनसाठी ज्ञानदीपचं पुस्तक तुम्ही वापरायला काही हरकत नाही. आणि ज्यांना इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये प्रॉब्लेम आहे तर त्यांनी कोळंबे सरांचं पुस्तक पण वाचायला पाहिजे. पण कोळंबे सरांचं पुस्तक आणि ज्ञानदीपचं पुस्तक सगळा सिलेबस कव्हर करत नाही. काही टॉपिक जर ह्याच्यातले मिस होत असतील तर तुम्ही लक्ष्मीकांत क्वालिटी वाचणं अपेक्षित आहे. ठीक आहे, तर ओव्हरऑल असा आपला प्रोग्राम असेल. 1299 रुपये ह्याची फी ठेवलेली आहे. आजपासून आपण ऍडमिशन सुरू करू. सध्या ऍग्री, आज तुम्ही ऍग्री आणि GS2 चे ऍडमिशन घेऊ शकता. ओके, एंडिंगचे 6 तारखेपर्यंत ऍडमिशन घ्यायचं तुम्ही टाळा. 5 तारखेला दुपारपर्यंत आपण ऍडमिशन सुरू ठेवू आणि इथून पुढे सगळे लेक्चर प्रायव्हेट ग्रुपला होतील. कारण तुम्हाला आता लक्षात आलं असेल की मी किती क्वालिटी कंटेंट तुम्हाला डिलिव्हर करतोय, तो कंटेंट किती एक्झाम ओरिएंटेड आहे. आणि काही लोकांचा आता मला कॉल येत आहेत की सर आम्ही तुमच्याकडे फी भरतोय आणि तुम्ही तर महत्वाचे लेक्चर ओपन टू ऑल ठेवताय. तर त्या लोकांचंही बरोबर आहे. माझा पर्पज तसं करण्यामागे एकच आहे की बाबा मॅक्झिमम लोकांना त्याचा फायदा व्हावा. पण एका बाजूला ते होत असताना ज्यांनी पैसे पे केलेत त्या लोकांना असं वाटतं की यार हा व्यक्ती महत्वाचे लेक्चर फ्री घेतोय आणि हा आपल्यावरती अन्याय आहे. तर कुणालाही तशी भावना नसावी म्हणून इथून पुढे सगळे लेक्चर प्रत्येक बॅचचे प्रायव्हेट होतील. तुम्हाला माझी क्वालिटी ऑलरेडी समजलेली आहे. ओके, आता इथून पुढे तुम्हाला तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही मला विचारा. एकदा मी ग्रुपवरती 25 डेज प्लॅन फॉर GS2 म्हणून एक PDF अपलोड केलेली आहे. ती सगळ्यांनी ओपन करा आणि एकदा स्कॅन करा की डे 1 ते डे 25 आपला प्लॅन कसा असणार आहे ते बघून घ्या. फक्त मी खाली टॉपरची नावं मेन्शन केली होती की श्रीधर पाटील सर एक पेपर घेतील, निखिल खेमनार आणि महेश चोबे. जर हे लोक त्यावेळी आपल्याला अवेलेबल झाले तर आपण त्यांच्याकडनं लेक्चर डिस्कशन घेऊ. आणि जर ते अवेलेबल नाहीत झाले तर मी पर्सनली तुमचं डिस्कशन घेईन आणि माझ्या बाजूने पण तो कंटेंट वन ऑफ द बेस्ट देण्याचा मी प्रयत्न करेन. आणि ऍट द एंड ऑफ दी 26th डे तुमच्या चेहऱ्यावरती स्माइल असेल आणि तुम्हाला असं वाटेल की यार माझं GS2 आता परफेक्ट झालंय आणि आता आणि आपण 110 मार्क घेऊ शकतो. ठीक आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता उद्या काही लोकांचा 2016चा पेपर तुम्हाला सोडवायचा आहे. टिल मी आज आता ओरिएंटेशन लेक्चर घेतोय आणि ते लोक पण जॉईन झालेत. तर मला त्यांना एकच सांगायचंय की इथून पुढं परीक्षेचं बर्डन घेऊन अभ्यास करायचा नाही. फ्री माइंड न जायचं आणि पेपरला डील करायचं. जर तुम्ही उद्या पेपर आहे म्हणून आज टेन्शन घेत असाल, उद्या पेपर आहे म्हणून तुम्ही आज रात्रभर जागत असाल तर तुम्ही स्पर्धा परीक्षेला अजून समजू शकले नाहीत. स्पर्धा परीक्षा ही आपल्या अकॅडमिक सारखी नसते की रात्रभर जागलो आणि दुसऱ्या दिवशी पेपर जाऊन सोडवून आलो. ठीक आहे, तर स्पर्धा परीक्षा ही डे बाय डे तुम्ही अभ्यास केलेला असतो, तुमच्या रिव्हिजन झालेल्या असतात, तुमच्या नोट्स असतात. त्या 3 दिवसामध्ये अख्खा सिलेबस रिवाइज करणं कुणालाही पॉसिबल नसतं. जर तुमच्या शॉर्ट नोट असतील तर 2-2 तासामध्ये सगळे लॉ तुम्ही रिवाइज करू शकता. एखाद्या तासामध्ये अख्खं गव्हर्नन्स रिवाइज करू शकता. एखाद्या तासामध्ये पंचायत राज रिवाइज करू शकता. आणि अगोदरच्या दिवशी तुम्ही एक लक्ष्मीकांतच्या पॉलिटीवरती रिवाइज करू शकता. ओव्हरऑल सगळ्या रिव्हिजनला तुम्हाला मिनिमम 1 दिवस लागतो, पण तो दिवस आपल्याला मेन्स आपली सलग 3 दिवस असते. ठीक आहे, त्यामुळं आपण आत्ताच प्रिपरेशन एवढं व्यवस्थित करायचं की जरी रिव्हिजन नाही झालं तरी आपल्याला परीक्षेमध्ये जास्त त्रास होणार नाही. त्यामुळे मी आज लेक्चर घेतलं आणि उद्या तुम्ही विदाउट प्रिपरेशन न करता सुद्धा 2016चा पेपर तुम्हाला चांगला सोपा गेला पाहिजे. उद्या परीक्षा आहे म्हणून भिंतीवरती डोकं आपटो गोष्टी अभ्यास करत बसणं एकदम स्पर्धा परीक्षेच्या विरुद्ध गोष्ट असलेली आहे. स्पर्धा परीक्षा ही तुमच्या टेम्परामेंटची परीक्षा आहे. स्पर्धा परीक्षा ही तुमच्या अभ्यासाची परीक्षा आहे. स्पर्धा परीक्षा ही तुमच्या लॉजिकची, तुमच्या नॅकची परीक्षा आहे. आणि ज्या दिवशी ह्या तिन्ही गोष्टी तुमच्या जुळून येतील त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये टॉप करायला कुणीही अडवू शकणार नाही. फक्त ह्या 3 गोष्टी, तुमचं टेम्परामेंट, तुमचा अभ्यास आणि तुम्ही अननोन क्वेश्चनला डील करण्यासाठी स्वतःमध्ये डेव्हलप केलेलं लॉजिक, नॅक आणि तुमचा स्वतःचा एक अप्रोच, ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला नक्की परीक्षेमध्ये पास करतील. जर तुमचा अभ्यास खूप चांगला आहे पण तुमचं टेम्परामेंट नसेल तरीही
परीक्षा पास होणं अवघड जातं. तुमचं टेम्परामेंट खूप चांगलं आहे पण अभ्यासच नाही, मग तर कधीच पास होत नाही. ठीक आहे सर, तिन्ही गोष्टीवरती तुमची कमांड असणं अपेक्षित आहे. टेम्परामेंट, स्टडी आणि तुमचे लॉजिक किंवा नॅक. ओके, असं ओव्हरऑल हे मला एवढंच तुम्हाला बोलायचं होतं. आणि ऍक्च्युली जे काय आहे ते मग आपण 6 जून पासून सकाळी 5 जूनलाच मी तुम्हाला 6 जूनला काय करायचंय त्याचा प्लॅन टाकेन आणि 6 जून पासून आपला प्रोग्राम रन व्हायला सुरुवात होईल. कुणाला कसलीही शंका असेल, काहीही डाऊट असेल, वैयक्तिक असू द्या, काही तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला डायरेक्ट विचारू शकता. आणि आजपासून GS2 ला ऍडमिशन घेऊ शकता. ऑलरेडी काही लोकांनी ऍडमिशन घेतलेलं आहे, तर त्यांना 5 तारखेला GS2 चा प्लॅन मिळून जाईल आणि 6 तारखेपासून तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता. आणि तोपर्यंत आजच आपलं GS3 विथ रिव्हिजन संपलेलं आहे आणि 6 तारखेपासून आपण GS2 ला फ्रेश माइंडनं सुरुवात करू. त्यानंतर काही लोक म्हणतात की सर 2 दिवसाचा गॅप द्यायला पाहिजे होते. मी मुद्दाम गॅप दिला नाही, कारण गॅप आता आपण शांत बसायचं नाही. ठीक आहे, हा युद्धाचा काळ आहे आणि युद्धाच्या काळामध्ये आपण शांततेत काम करू, नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल. ठीक आहे, कुणाला काही डाऊट असेल तर इथून पुढे आपण तुमचे डाऊट घेऊ. नावेद बोला. आणि सर एक मिनिट नावेद, एक मिनिट. तुम्हाला जर मी कसं शिकवतो, कसं माझा अप्रोच कसा आहे अभ्यास करण्याचा, तर ह्या सगळ्यांसाठी तुम्ही HRD चे काही लेक्चर्स आपल्या कॉमन ग्रुपवरती आहेत किंवा युट्यूबला पण टाकलेले आहेत, नोट्स पण आहेत. सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा पाहून घ्या. आणि जर तुम्हाला वाटलं की या व्यक्तीकडे क्वालिटी आहे, हा व्यक्ती एक्झाम ओरिएंटेड कंटेंट आपल्याला देतोय, तरच आपली बॅच जॉईन करा. अदरवाईज तुम्हाला जर वाटलं ह्या व्यक्ती अप टू द मार्क नाही, तर बेटर वे यू गो फॉर अनदर क्लास. ओके, नावेद शेख बोला. हा नावेद बोला. नावेद बोला. हॅलो सर. हा नमस्कार बोला. लक्ष्मीकांतचं जे गव्हर्नन्सचं बुक आहे ना, ते चॅप्टर 3 to 7 कम्प्लीट वाचावे का? फक्त जे सिलेबसचं पॉईंट आहे, जसं की ऑल इंडिया सर्व्हिसेस, डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन आणि सेंट्रल सेक्रेटरीएट, हे जे टॉपिक आहेत फक्त हे सिलेक्टिव्ह वाचायचे का पूर्ण यस वाचावं? म्हणजे जेवढं सिलेबस मध्ये मेन्शन आहे त्याची डिमांड फुलफिल करणं आणि आयोगाचे जेवढे 2012 ते 2019 मध्ये क्वेश्चन आले त्याची डिमांड फुलफिल करणं, हा आपला पर्पज असावा, न की लक्ष्मीकांतची लाईन टू लाईन वाचणं. ओके सर. आणि सर म्हणजे आता ऍक्ट साठी सर म्हणजे थोडं म्हणजे स्टार्टिंगला थोडं हार्डच जाते सर, म्हणजे आपण जे वाचतो ना सर बेर ऍक्ट. हार्डच हा बेर ऍक्ट कुणाच हार्डच जाणार आहे. 2018ला मी बेर ऍक्टला हात पण लावला नव्हता. 2019च्या मेन्सला बऱ्यापैकी जस्ट स्कॅन केलं होतं पण कमांड आली नव्हती. आता 2020 आणि मागचा लॉकडाऊन या काळामध्ये मी पर्सनली त्याच्यावरती खूप मेहनत घेतली आणि आता मला ती कमांड आली. इवन मी रुपेश सरांनी पण, रुपेश जाधव सर 2018 मध्ये त्यांना 117 मार्क होते, त्यांना सुद्धा मी लॉ एक्सप्लेन करा म्हणून प्रिया ट्रेनिंग सेंटर कोल्हापूरला बोलवलं होतं. सरांनी आम्हाला तिथं लॉ बऱ्यापैकी समजावून सांगितले होते. मग कुठं मला लॉ मागच्या वर्षी समजले आणि मला 21 मार्क आलेले आहेत मागच्या वर्षी, आणि ह्या वर्षी 25 पैकी 25 कसे घेता येतील त्याच्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. आता तुमचा डाऊट काय सांगा. हा, तर असं ओव्हरऑल एका दिवशी सगळं नाही जमणार, हळूहळू हो ना, ते पण आहे. बिल्ड हो ना. आणि सेम फॉर सर, आता मी याच्यासाठी 75साठी लवटे सराचं बुक वाचलेलं नाही, फक्त प्रिव्हियस इयर आता सध्या वाचलेलं आहे फक्त. तर कम्प्लीट बुक वाचावं लागेल का सर 75साठी लवटे सरांचं कम्प्लीट? म्हणजे जेवढं सिलेबस बघा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघा आणि त्याच्यानुसार वाचा. त्याच्यामध्ये सर म्हणजे थोडं पार्ट स्किप करायचं आहे की काय पूर्णच वाचावं लागेल ते पण? म्हणजे तुम्ही केलं असेल ना आधी. मी केलंय ना, मग मी माझी लेक्चर सिरीज त्यासाठीच ठेवले की लवटे सरांचं पुस्तक, गव्हर्नन्सचं पुस्तक 500 पानाचं आहे, तर त्यातलं महत्वाचं काय नाही हेच मी तुम्हाला त्या लेक्चर सिरीज मध्ये सांगणार आहे. ओके सर, थँक्यू. पंकज बोला. नमस्कार सर. नमस्कार, बोला पंकज भाऊ. सर, संडेला डिस्क्रिप्टिव्ह साठी आणि रिव्हिजन साठी आम्हाला गॅप देऊ शकाल का? नाही सर, नाही. कारण मग डिस्क्रिप्टिव्ह राहून जातं सर, बाकी जीएस एकदम तुमच्यामुळे खूप परफेक्ट होते. हा, पण मग ते सांगतो की एक गोष्ट पंकज मिस केली तुम्ही,
HRD मध्ये एज्युकेशन, हेल्थ, वुमन हो सर. एम्पॉवरमेंट, युथ एम्पॉवरमेंट सगळे एस्से घेतलेत मी. येस सर, घेतले सर. खूप फायदा होता आम्हाला. आम्ही कोर्स पण काढून ठेवले येस बट मला माहिती रिव्हिजन आहे. साठी आणि डिस्क्रिप्टिव्ह साठी रिव्हिजनला थोडा वेळ नाही त्यामुळे. माझा प्लॅनच फिसकटून जातोय. कारण कसं आहे माहितीये का, आता ही गोष्ट बोलणार नाही मी, पण आपली मेन्स लेट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अच्छा. डोंट वरी अबाउट दी डिस्क्रिप्टिव्ह, पण मराठी इंग्लिश ग्रामर तुम्ही करणं अपेक्षित आहे. ओके सर. आणि डिस्क्रिप्टिव्ह साठी मी तुम्हाला आता GS2 शिकवलं, GS2 नंतर GS4 शिकवलं ना, तुम्ही स्वतः प्रॅक्टिस कराल ना, त्यापेक्षा जास्त कंटेंट माझ्या लेक्चर मधून तुमच्याकडे आलेला असेल. मी पर्सनली माझ्याकडे जे सगळे ऍडमिशन घेत आहेत ना, मी स्वतः डिस्क्रिप्टिव्ह वरती अजून काम करतोय. तर माझ्या नोट्स सुद्धा मी शेअर करेन तुमच्याशी, ओके किंवा सर, तुम्ही काय काढले प्रॉब्लेम. असतील तर तुम्ही सुद्धा आपल्या ग्रुपला शेअर करा. येस सर. सर डिस्क्रिप्टिव्ह आणि ऍसेज, ऐका ना, डिस्क्रिप्टिव्ह ऍसेज खूप वेगळी गोष्ट नाही. जे आपण GS मध्ये करतोय ना, ते तिथं अप्लाय करायचंय. ओके सर. सर आणि लॉचे जे महत्वाचे कलम आहे ते जस्ट तुम्ही कन्झ्युमर ऍक्ट तुम्ही आम्हाला ट्रिक सांगितल्या बऱ्यापैकी येस, लक्षात राहिलं. तसंच बाकी आमच्याकडनं करून घेणार का तुम्ही बाकी लॉचं? 100% त्यापेक्षा भारी. कंझ्युमर ओके सर. प्रोटेक्शन ऍक्ट पेक्षा भारी. तोंडपाठ झाले असतील सगळे कलम, आणि 2 ओके. तासामध्ये 10च्या 10 ऍक्ट डोळ्यासमोर असतील. अच्छा, थँक्यू सर. येस. आणि मार्केटमध्ये फक्त लॉ शिकवायला 1500 रुपये घेतात. मी अख्खा कोर्स तुम्हाला 1299 मध्ये घेतोय. जर कुणाला फी बद्दल काही डाऊट असेल तर तर ते पण रिझनेबल आहे, असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. अजून कुणाला काय विचारायचं? परफेक्ट होईल. लॉ तोंडपाठ असतील, झुपीत जर विचारलं तरी 66D IT ऍक्ट, भले भले लोक IT ऍक्ट आज पण करत नाहीत, पण IT ऍक्ट तुमचा तोंडपाठ झालेला असेल. पण मी एक्झाम ओरिएंटेड घेणार बरं का, जे परीक्षेला अपेक्षित आहे ते, जे सिलेबसला धरून आहे ते. ठीक आहे. कुठलाही ऍक्ट तुम्हाला 10 मिनिटात तुमचा पाठ झालेला असेल. आणि ह्या गोष्टी मला पण एका दिवसात नाही जमल्या. मी पण लोकांकडून शिकलो, माझ्या मित्रांसोबत डिस्कस केल्या, आणि मग ह्या मला जमलेले आहेत. सो कॉल्ड आज पण जे काही टॉपर्स आहेत ना, IT ऍक्ट कोणच करत नाही. कारण 90 कलम आहे, खूप मोठा आहे. आणि आपण ते बोलतानाच लोक बोलतात यार खूप मोठा आहे. अरे खूप मोठा म्हणजे काय, दिलाय ना सिलेबस मध्ये. परीक्षेला जे महत्वाचं आहे ना तेवढं तू कर, बाकीचं सोडून दे. मोठा आहे, छोटा आहे, बोर होतंय, मजा येते, त्याचा तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय आवडतं, मला काय आवडतं, ह्याचा काहीच संबंध नाही. परीक्षेला काय अपेक्षित आहे ना, ती डिमांड आपण फुलफिल करायची. ठीक आहे. नेक्स्ट इनामदार सर बोला. इनामदार सर, आणि आतापर्यंत जेवढे पण ओरिएंटेशन लेक्चर मी घेतले ना, त्या दिवशी बाहेर पाऊस पडलेला आहे. ठीक आहे. आणि हे एक चांगलं लक्षण असतं. ठीक आहे. हा कुणाला सर, काय आवाज विचार? येतोय? हा हा येतोय, बोला. सर, पॉईंट नंबर 4 जो आहे सिलेबसचा, येस, स्टेट ऍडमिनिस्ट्रेशन. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा विशेष संदर्भ लिहिलेला आहे कंसामध्ये. येस. तर आपल्या गव्हर्नन्सच्या बुक मधून ते विशेष संदर्भ महाराष्ट्राचा तर कव्हर होत नाही ना सर? नाही कवरत, नाही कवरत. मग तिथं काय त्यासाठी म्हटलंय बघा, ऐका बघा, तिथं काय म्हटलंय, महाराष्ट्र राज्याची निर्मिती आणि पुनर्रचना, हा राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ. तर आयोग काय हा करतो माहितीये का, एक मुख्यमंत्र्याची लिस्ट देतो आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा कार्यकाळ देतो आणि त्याच्या जोड्या लावायला विचारतो. आपण तोंडपाठ करायचे, पहिल्यापासून आतापर्यंतचे मुख्यमंत्री आपले तोंडपाठ झालेले असते लेक्चर नंतर. त्यानंतर हा, राज्य हा. सचिवालय, मुख्य सचिव, कार्य व भूमिका, हा पॉईंट लक्ष्मीकांत मध्ये दिलाय आणि याच्यावरती आयोगाने परत परत क्वेश्चन विचारलाय. त्यानंतर विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद, परत हा पॉईंट आपल्या बेसिक लक्ष्मीकांत मध्ये कव्हर झालेला आपल्याला दिसतो. एका अच्छा, पॉईंट म्हणजे सर साठी. हा बोला. बंगचं पुस्तक वगैरे वाचायची गरज नाही ना? काय नाही नाही नाही, तुम्ही पहिल्यांदा अभ्यास करायला लागले काय स्पर्धा परीक्षेचा? नाही, मागच्या वर्षी पण दिली होती. मेन्स दिली ना मागच्या वर्षी? हो. हे बंग वगैरे रेफरन्स कोण सांगतं माहितीये का? हा. ज्यांना पोरांना फसवून क्लासला ऍडमिशन घ्यायला लावायचंय. कारण बंग नावाचं पुस्तक वाचणं कुणालाच पॉसिबल नाही, आणि ते लोक सुद्धा वाचत नाहीत. फक्त बंग नावाच्या पुस्तकाचा रेफरन्स द्यायचा आणि तुम्हाला क्लास लावायला भाग पाडायचं. असलं बंग बिंग न वाचता पण लोकांनी परीक्षेमध्ये बिंग बँग करून 150 पैकी 140 मार्क, 115 मार्क घेतलेले आहेत. ठीक आहे. तर असलं बरोबर. बंग बिंग काय वाचू नका. मी पहिल्यांदा ऐकलं तुमच्याकडे, म्हणजे ऐकलं होतं त्या पुस्तकाचं नाव, पण हा, असलं हा, काही हा. नसतंय वाचायचं. ठीक आहे सर.
अजून काही तुम्हाला सिकी नंतर काही असेल तर विचारा. तुम्ही मेसेज केले होते मला. हा सर, ते थोडस आउट ऑफ स्टडीज होतो मी दीड महिने, 1-1.5 महिने ऑपरेशन मुळे. नाही तर नाही सर, आता काय हरकत नाही. मागच्या 2 महिन्यात कुणीच अभ्यास केलेला नाही. आपल्या बॅच मध्ये तुम्हाला जर वाटत असेल तर जॉईन करा, अदरवाईज स्वतः अभ्यास करायला सुरुवात करा. काय फरक पडत नाही. सर जे आता गेलं ते गेलं. GS2 हा पूर्ण महिना जाईल ना GS2 ला? 6 तारखेपासून 29 जून पर्यंत म्हणजे महिना हा जाईल. मग जाईल. ह्याच्यानंतर इन्व्हेस्ट करू आपण तो चांगल्या तेच ना, प्रकारे. ह्याच्यानंतर सर कोणता, म्हणजे GS4 कव्हर होईल का आपला आता त्याच्यानंतर? बघा, आता आपला GS3 संपलाय आणि ऍग्रीचे 2 लेक्चर झालेत आणि ऍग्री आज संध्याकाळपासून पुन्हा सुरू आहे. त्यानंतर GS2 संपला. मी स्वतः पर्सनली मॉर्निंग सेशनला घेतोय. GS2 अच्छा. संपला की GS4 घेऊ. GS4 झाला की GS1 आणि इव्हनिंग सेशनला ऍग्री झालं की 4-5 दिवसाचा गॅप असेल आणि सायन्स अँड टेकची बॅच घेऊ. असं सगळं मिळून 31 जुलै पर्यंत आपलं पूर्ण GS संपेल. त्यानंतर काही लोकांची HRD ची बॅच मिस झाले आणि समजा 31 जुलैला आयोगाने डेट दिली नाही तर मग मी परत एकदा 15 ते 20 दिवसाच्या पिरियड मध्ये ह्या नवीन लोकांसाठी एक बॅच घेईन. पण त्याच्या पलीकडे मी परत कुठला प्रोग्राम लॉन्च करणार नाही, कारण मग मला पर्सनली माझ्या अभ्यासासाठी 2 महिने डेडिकेट करायचे. अच्छा. म्हणजे हे सर टोटल किती दिवसाचं शेड्यूल असेल पूर्ण हे? 31 जुलै पर्यंत. 31 जुलै पर्यंत. 30 जुलै पर्यंत GS चा 4 GS चा इच अँड एव्हरी पॉइंट कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करू. फक्त GS3 झालेला आहे तो 31 जुलै नंतर होईल का? जर GS3 ची आयोगानं जो बॅच जी फक्त कंप्लीट झाली ती. GS3 नंतर होईल. ते पण जर आयोगानं परीक्षेची डेट दिली नाही तर, आणि जर आयोगाची डेट आली 15 ऑगस्ट तर मग मी माझा 1.5 महिना माझ्या स्वतःसाठी अभ्यासाला देईन. मग सर GS3 साइड बाय साइड आम्हाला कव्हर करावं लागेल ना, ज्यांचा मिस झालाय त्यांचा? आता तुम्ही माझं शेड्यूल एवढं बिझी असेल ना, तुम्हाला 1 मिनिट पण स्वतःला द्यायला वेळ मिळणार नाही. आणि तुम्हाला सोबत मराठी इंग्लिश ग्रामर पण करायचंय. तर GS पेंडिंगच ठेवा. 1 जुलै नंतर परत करू शकता. बरं. ठीक किंवा आहे तुम्ही चालेल. एक करू शकता. ते कसं आहे, तुम्ही पर्सनल लेवलला करायला लागले का HRD करायला तुम्हाला पुन्हा महिनाभर लागतो आणि मी तुम्हाला 15 दिवसात विथ रिव्हिजन तुमच्याकडनं पाठ करून घेईल. बरोबर. ते 1 महिना घालण्यात काय अर्थ नाही. मी शक्यतो घेईल अजून एक बॅच HRD ची फक्त घेईल, बाकीची कुठली नाही. चल सर, हे चालतंय. सिरियसली फॉलो केलं तर 100 क्रॉस होऊ शकतं ना आपले GS3 आणि GS2 चे? माझ्या बाजूने खूप चांगला कंटेंट देईल. तुम्ही खूप चांगला अभ्यास करा. परीक्षेच्या दिवसी सिली मिस्टेक टाळा आणि टेम्परामेंट चांगला असू द्या. स्वतःचा एक लॉजिक चांगले डेव्हलप करा अननोन क्वेश्चनला डील करण्याचा. मग 100 नाही 110 क्रॉस व्हायला काय हरकत नाही. पण कसं आणि आहे सर, लेक्चर हे आपले ऑडिओच असणार आहेत का? जसं आता चालू आहे सेम त्या टाइप मध्ये. अच्छा. चालेल सर, चालेल. काय चालेल, थँक्यू सो इंटरप्शन मच नाही सर. ना. ओके, सगळं व्यवस्थित. होय सर. आणि कसं मी तुम्हाला त्या टॉपिकच्या नोट्स देतो, त्या तुम्ही मोबाईलवरती ओपन करायच्या आणि 1 बाय 1 एक गोष्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. त्यामुळे ते इझिली तुम्हाला समजून पण जातं. म्हणजे आम्हाला सेपरेट नोट्स काढण्याची गरज नाही? काढल्या तर खूप चांगली गोष्ट आहे, पण सध्या तुम्हाला वाटतं तेवढा टाइम आहे तुमच्याकडे. अच्छा. चालेल सर. बेटर काय करायचं, माझ्या नोट्सची झेरॉक्स काढायची, एंडिंगला 2-4 पेजेस अटॅच करायचे आणि एक वेगळं काय तुम्हाला करायचं असेल तर त्या 4 पेजेस वरती करू बरोबर शकता सर, तुम्ही. चालेल सर. निखिल बोला. आणि ऍडमिशन घ्यायची प्रोसेस, माझा नंबर आहे 909667 59 18. ह्या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करायचं. त्याच्यानंतर त्याचा पेमेंट स्क्रीनशॉट मला टेलिग्राम वरती पाठवायचा आणि मी तुम्हाला मग प्रायव्हेट ग्रुपला ऍड करेल, ज्या प्रायव्हेट ग्रुपला आपल्याला लेक्चर आपण घेऊ. शक्यतो तुम्ही लाईव्ह राहा. जर काय तुमचे लेक्चर मिस होत असतील तर ते रेकॉर्डिंग मी गुगल ड्राईव्हला टाकेल, जिथं तुम्हाला लेक्चर फक्त ऐकता येतील, डाउनलोड करता येणार नाही. पण तो ऍक्सेस करताना तुम्हाला 2 मोबाईल लागतील. एका मोबाईलवरती नोट्स ओपन करावे लागतील आणि दुसऱ्या मोबाईलवरती तुम्हाला ऐकावं लागेल. जर हे मान्य असेल तरच तुम्ही ऍडमिशन घ्या, अदरवाईज काही प्रॉब्लेम नाही.
जे आहे ते क्लिअर आहे. ठीक आहे, कुठलीही अँबिग्युटी ठेवत नाहीये मी. त्याचा ऍक्सेस किती दिवस असेल, तर आज लेक्चर झालंय तर माझी इच्छा झाली तर मी उद्या पण काढू शकतो. कारण कसं आहे माझं, तुम्ही जर म्हणले का, तुम्ही एकदा तुमच्या मेंदूला सांगून ठेवलं की हे मेन्स पर्यंत आहे, तर सगळ्या गोष्टी तुम्ही पेंडिंग ठेवत जाणार आणि ते लेक्चर तुम्ही कधीच ऐकणार नाही. मी कधीही काढू शकतो, मला ज्यावेळेस वाटेल. आता लेक्चर बॅच संपली, सगळं काढून टाका, काढून टाकलं. जर तुम्हाला खरंच अडचण असेल तर तुम्ही त्या दिवशी कुठल्याही परिस्थितीत त्या दिवशीचं लेक्चर त्याच दिवशी ऐकणं गरजेचं आहे. अदरवाईज तुम्ही नुसती बॅच जॉईन कराल, पैसे पे कराल आणि ते ऍक्च्युली तुम्ही करणारच नाही. अजून कोणाला काय डाऊट? हॅलो. निखिल बोला, सॉरी बोला. हो सर दिलीप खाटेकर सरांचं पुस्तक, त्यामध्ये कोणते कोणते टॉपिक कव्हर करायचे? जर लक्ष्मीकांत थरली वाचलं असेल. मी ऍक्च्युली दिलीप खाटेकर सरांचं पुस्तक विकत घेऊन आलोय, पण मी ते पुस्तक अजून ओपन पण केलं नाही. ओके. बऱ्यापैकी सिलेबसचे सगळे पॉइंट एक रेफरन्स म्हणून मी आणलं होतं पुस्तक, पण बऱ्यापैकी लक्ष्मीकांतचं पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचं एक पुस्तक मला PDF मिळाली आणि त्यातनंच मग मी नोट्स काढल्या. कारण म्हटलं कधी स्टँडर्ड पुस्तकं रेफर केलेलं बेस्ट असतात. आणि लक्ष्मीकांत आहे, नॅशनल लेवलचं पुस्तक आहे. आयोग पण तेच पुस्तक वापरलेलं आपल्याला जाणवतं. सर ही बॅच किती वाजता असेल? दुसरा प्रश्न. सकाळी 9 ते 12. 9 वाजता चालू होईल. त्या दिवशीचं जे काही टार्गेट आहे, कधी 11 वाजता संपेल, कधी 12 वाजतील, कधी 12:30 वाजतील, कधी 1 वाजतील. ओके. ठीक आहे. थँक्यू. स्टार्ट 9 वाजताच होईल, एंड कधी होऊ शकतो. ओके. थँक्यू सर. थँक्यू. अजून कोणाला काय विचार असेल तर विचारा. आणि ऍडमिशन आजपासून घ्या. मी ऍट द एंडिंगला 5 तारखेला दुपारी 2 वाजता ऍडमिशन क्लोज करून टाकेल. कारण 6 वाजता मला लेक्चर घ्यायचं असतं, त्याचं प्रिपरेशन करायचं असतं आणि सकाळी रात्रीपर्यंत लोकांनी मेसेज करून त्यांना ग्रुपमध्ये ऍड करणं मला पॉसिबल नाही. आता काही माझी लिमिटेशन्स आहेत, थोडीशी तुमच्या बाजूने मला हेल्प करा. आपण स्मूथली आपला कोर्स रन करू. एक लक्षात असू द्या, एक्झाम ओरिएंटेड आणि क्वालिटी कंटेंट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. आणि आपली GS3 बॅच कुठल्याही विद्यार्थ्याला विचारा, 150, 152 काहीतरी ऍडमिशन्स आहेत. एकही विद्यार्थी नाराज असेल तरी तुम्ही ऍडमिशन घेऊ नका. ठीक आहे, 150च्या 150 पोरं खुश आहेत. ठीक आहे, अजून कोणाला काय विचार असेल तर विचारा. हॅलो सर. हा बोला सर. GS4 किती दिवसाचं प्लॅनिंग असेल? GS4 आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग सुरू करणार आहे आणि 1 जुलै पासून 15 जुलै किंवा 20 जुलै 15 जुलै पर्यंत होऊन जाईल ते. मी त्याच्यात काय करणार आहे, 19, 18, 17, 16 हे 4 पेपर इन डिटेल एक्सप्लेन करेन, ज्याच्या अनुषंगाने तुम्ही तुमचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन तर कम्प्लीट होतीलच आणि एक्झाम ओरिएंटेड काय जो सिलेबस आपला आहे ना, तो अख्खा सिलेबस कव्हर झाला असेल आपल्या डिस्कशन मध्ये. फक्त ते आपण क्वेश्चन वरून टॉपिक करू, रादर दॅन टॉपिक वरनं क्वेश्चन करण्यापेक्षा. अच्छा. आणि नंतरच्या 15 दिवस सर? नंतर मग हिस्ट्री आणि जिओग्राफी. आता हिस्ट्री तुम्ही म्हणाल की हिस्ट्री काय शिकवणार आहे हा बाबा, तर हिस्ट्री यदी फडके नावाचे एक रायटर आहेत, त्यांचे टोटल 8 खंड आहेत. त्यातले 6 खंड आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत आणि आयोगाचे जे 60 क्वेश्चन असतात का, त्यातले 40 क्वेश्चन ऍज इट इज त्या यदी फडकेंच्या खंडामधून आलेले आपल्याला आढळतात. आणि ते यदी फडकेचे खंड वाचणं मला कुणालाच पॉसिबल नाही. हे काम श्रीधर पाटील सर स्वतः तहसीलदार आहेत, ते म्हणले मी पर्सनली वाचतो आणि हिस्ट्रीचे लेक्चर मी तुमच्यासाठी घेतो. सरांचा हिस्ट्रीचा ऑप्शनल होता आणि सरांना हिस्ट्री वाचायला आवडतं, तर म्हणलं बरं झालं तुम्ही घेतलं तर मग माझ्यासाठी वेल अँड गुडच आहे. आणि मग सरांनी ते आपल्याला तो डाटा सर घेतील आणि जिओग्राफीचा पार्ट आहे तो एमआयजी घेईल. एमआयजी ला पर्सनली 2018 मध्ये GS1 मध्ये 101 मार्क होते आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तो पहिला किंवा दुसरा असेल त्या वर्षी. आणि एमआयजीचं खूप चांगलं आहे. ह्या वर्षी थोडे मार्क कमी आले एमआयजीला, अभ्यास केला नाही म्हणून, पण 2018 मध्ये एमआयजीला 101 मार्क आहेत. तुम्ही चेक करू शकता मार्क 2018च्या रिझल्ट मध्ये, त्याने इंटरव्ह्यू पण दिलेला आहे. बर सर, एक लास्ट क्वेश्चन विचारतो. आता GS2 6 जूनला चालू होईल आणि ऍग्री पण साइड बाय साइड चालू आहे ना? येस. हा, मग ते कसं मॅनेज करायचंय? सकाळी मॉर्निंग सेक्शनला 9 ते 11 किंवा 9 ते 12 माझं लेक्चर असेल.
मी जेवढं शिकवलंय तेवढं तुमचं 5 वाजेपर्यंत अभ्यास झालेला असेल. 5 ते 7 तुम्ही श्रीधर सरांचं लेक्चर जे काय शिकवणार आहे ते डोळ्याखालनं स्कॅन करा. 7 ते 9 सरांचं ऐका. 9 वाजता मस्त जेवण करा आणि 10 ते 11 सरांनी जे शिकवलं होतं ते परत एकदा रिवाइज करा. 11 वाजता मस्त झोपून टाका. त्यात ऍज इतकं काही मेजर नाही, कारण मी 2-3 तास शिकवणार आणि सर 2-2 तास शिकवणार. ठीक आहे सर, थँक्यू. शुभांगी मॅडम बोला. आणि तुम्ही तुमच्या ऍडजस्टमेंट नुसार जर तुम्हाला काही पैशाचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मॉड्यूल वाईज बॅच जॉईन करा. जर काय पैशाचा इश्यू नसेल तर पूर्ण बॅच जॉईन केली तर काही हरकत नाही. ओके. फक्त काही लोक म्हणतात सर आम्ही पूर्ण बॅच जॉईन करतो मग आम्हाला काहीतरी कन्सेशन द्या. तर मी पर्सनली माझा हेतू तोच होता की जे काही गरीब पोरं आहेत की ज्यांना काही गोष्टी मिळत नाहीत त्यांना इझिली ऍक्सेसिबल करून देणं. आणि ते करत असताना मी जर ज्याच्याकडे लय पैसे त्याच्याकडनं कमी घेतले आणि ज्याच्याकडे नाहीत त्याच्याकडनं जास्त घेणं एकदम चुकीची गोष्ट आहे, जी मार्केटमध्ये घडताना दिसते. की एखाद्याकडे जर पैसे भरायला नसतील तर तो इन्स्टॉलमेंट मध्ये त्याच्याकडनं 50,000 घेतले जातात आणि जो एकदम भरू शकतो त्याच्याकडनं 45,000 घेतले जातात. म्हणजे जो श्रीमंत आहे त्याच्याकडनं कमी पैसे घेतले जातात आणि गरिबाकडून जास्त घेतले जातात. आणि ते लोक आर्टिकल 39B आणि 39C सांगतात डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस आणि रिडिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस. तर गोष्टी माहीत असणं आणि आयुष्यामध्ये स्वतः जगणं आणि गोष्टी माहीत असलेल्या जगता ज्याला येत नाहीत ना त्याला माहीत असून काय उपयोग नाही. त्यामुळं तशा प्रकारचं काय आपण करणार नाही, सगळ्यांसाठी सारखं. ठीक आहे. कुणाला काय अजून डाऊट? कुणाला काय डाऊट? हा हॅलो सर. हा नमस्कार बोला. हा सर, तुम्ही जे ऍक्ट्स मध्ये तुमचा स्कोर सांगितला म्हणजे ते अचीव करण्यासाठी तुम्ही ऍक्ट्स मध्ये किती रिव्हिजन दिल्या होत्या सर? ऍटलिस्ट म्हणजे किती, म्हणजे शेवटीपर्यंत किती रिव्हिजन झाले असतील तुमच्या अंदाजे? तसं काय नाही, मी बघा मी स्वतः रिव्हिजन कधी एकटा करत, माझं स्वतः एकट्याचं रिव्हिजन होत नाही. त्याच्यामुळे मी काय करतो, माझे 2-3 चांगले खास मित्र आहेत, एकदा ह्याच्यासोबत त्याला एक्सप्लेन करून सांग, एकदा त्याला सांग, एकदा त्याला सांग, असं माझा अभ्यास सुरू असतो. ह्या वर्षी पण मी तसंच करणार होतो, पण कुठंतरी मी एका वेगळ्या ठिकाणी आहे, माझा दुसरा एक मित्र वेगळ्या ठिकाणी आहे. मग आम्हाला सोबत आणि लॉकडाऊनमुळे एकमेकांना भेटणं पॉसिबल होईना, म्हणून मी असा टेलिग्रामच्या माध्यमातून म्हणलं आपलं नॉलेज सगळ्यांना मिळेल पण, आणि जी काय आपली कमतरता होती तर ती पण पूर्ण होईल. तर मी काय करतो, आता विकास आहे किंवा माझे 1-2 मित्र आहेत, तर मी 2 ते 3 तासाच्या पूर्ण सिटिंग मध्ये दर आठवड्यातनं, दर 15 दिवसातनं, दर महिन्याला, दर 1.5 महिन्याला त्या गोष्टी त्याला 2 तासात एक्सप्लेन करून सांगायच्या. एकदा मी त्याला सांगतो, एकदा तो मला सांगतो. 4 ऍक्ट मी त्याला सांगायचे, 4 ऍक्ट त्यानं मला सांगायचे. 4 ऍक्ट मधल्या महत्वाच्या गोष्टी मी त्याला विचारायच्या, त्यानं मला विचारायच्या, आणि एकमेकाला सांगून विचारून गोष्टी पाठ झाल्या मग असे. पण ते अशी खूप असं कोणतरी आपल्याला पार्टनर मिळणं खूप म्हणजे लय अवघड गोष्टी असतात. खूप कमी लोकांची फ्रिक्वेन्सी जुळते आणि मग तो गॅप भरण्यासाठीच मग आपण हा कुठेतरी चॅनल सुरू केला. आणि सर, आपण जेव्हा एखादा ऍक्ट वाचतो ना, समजा आता फर्स्ट रिडिंग साठी आता आम्ही फर्स्ट टाइम प्रिपेअर करणार आहोत. आता समजा आपण एखादा ऍक्ट वाचला, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट, सर एक ऍक्ट कंटिन्यू 1-2 तास, म्हणजे एक ऍक्ट कम्प्लीट वाचून ते पूर्ण करायचं की काय? म्हणजे त्याच्यामध्ये पार्ट, म्हणजे अर्धा पार्ट सकाळी आणि नाही मी पूर्ण, तुम्ही एकच बोलताय, मी 10च्या 10 ऍक्ट एका दिवशी करतो. म्हणजे सर, म्हणजे आता फ्रेशरसाठी अवघडच आहे ना सर, म्हणजे तेवढे, म्हणजे एक आपण फर्स्ट टाइम रिडिंग करताना ते आर्टिकल्स. बॅच ऐका ना, तुम्ही बॅच जॉईन करत नसाल आणि तुम्हाला लॉ करायचं असेल ना, तर तुम्ही एक गोष्ट करा. पहिली गोष्ट, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट एका मराठी पुस्तकातनं वाचायचा. त्यानंतर तो बेर ऍक्ट मधनं वाचायचा. त्याच्या अगोदर पहिली स्टेप, एन्व्हायरमेंट ऍक्ट बद्दल सिलेबस मध्ये काय काय म्हटलंय त्या सिलेबस मधल्या गोष्टी बघायच्या, त्या पॉइंट वरती आलेल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघायचे, आणि मग एखादं मराठी पुस्तक आणि बेर ऍक्ट वाचायचं. म्हणजे पहिली गोष्ट सिलेबस बघणं. सिलेबस मध्ये कुठल्या गोष्टी, सिलेबस डिकोडिंग काय असतं की GS3च्या माझ्या विद्यार्थ्यांना समजलं असेल. सिलेबस डिकोडिंग करायचं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघायचे, आणि मग एखादं मराठी पुस्तक वाचायचं, आणि मग एखादं बेर ऍक्ट वाचायचं, आणि मग त्याच्या नोट्स काढायच्या. आणि ही सगळी ऍक्टिव्हिटी करायला लॉ प्रिपरेशन साठी तुम्हाला मिनिमम 1 महिना जाईल. आणि माझ्यासोबत जर तुम्ही केलं तर डेली 2-2 लॉ एक 5-6 दिवसामध्ये तुमचे लॉ परफेक्ट पाठ झाले असतील, आणि 25 पैकी 22-23 मार्क तुम्ही 100% घ्याल.
आणि मी उगीच बोलत नाही, मी काय मला तुमच्याकडनं 1300 रुपये मिळावे म्हणून गप्पा मारत नाही. जे आहे ते आहे, जे नाही ते नाही. ठीक आहे. ओके सर, थँक्यू. तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर मी कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट मी ऑलरेडी डिस्कस केलाय, त्याची रेकॉर्डिंग आणि माझ्या नोट्स प्रायव्हेट आपल्या ओपन टू ऑल ग्रुपला ठेवतो. तुम्ही ते ऐका आणि तुम्हाला मग कळेल की हा व्यक्ती पाठच करून घेतो ह्या गोष्टी. आणि कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट काही पण विचारा तुम्ही परीक्षेच्या दृष्टीनं, माझ्याकडे आता उत्तर आहे, किंवा माझा कुठलाही विद्यार्थी आता असेल तर तो त्याचं उत्तर देईल. ठीक आहे. काही गोष्टींसाठी तुम्हाला हेल्प घ्यावी लागेल. मीच शक्तिमान आहे, मीच हनुमान आहे, मी एकटा सगळं करू शकतो, तर ते शक्तिमानाला पूर्ण रूप द्यायला तुम्हाला पुढच्या 2-3 मेन्स लागतील. पहिल्या मेन्स मध्ये होऊ शकतात, प्रत्येक गोष्टीला एक्सेप्शन असतात, पण आपण कॉमन मॅन आहे असंच समजायचं आणि कुणाची तरी हेल्प घ्यायला काहीच हरकत नसते. मी म्हणत नाही माझीच घ्या, मार्केटमध्येही खूप चांगले लोक आहेत, त्यांचीही घेऊ शकता. ठीक आहे. अजून कोणाला काय विचारायचंय? हॅलो सर. बोला. तर मला ना, मी तुमची बॅच जॉईनच करणार आहे GS1 ची, पण सर माझा इतिहासमध्ये स्कोर खूप कमी येत आहे. मी मागचे पेपर सॉल्व्ह करून बघितले, तर त्याच्यासाठी सर प्लीज मला गाईड करा सर, म्हणजे कोणते बुक यूज करायचे. आहे का? तुम्ही कुठलं वाचलंय सांगा मला. तुम्ही काय वाचलंय सांगा. तुम्ही काय वाचलं हिस्ट्रीसाठी? मी कठाडे वाचलं, गोवर सरांचं वाचलं, समाधान महाजन सरांचं वाचलं, आणि पूर्ण स्टेट बोर्ड आणि NCERT चे काही बुक्स वाचले. इतकं वाचल्यावरती मॅडम कसं लक्षात राहील आणि कसे मार्क येतील सांगा बरं. आता एक करा, ग्रोवर सरांचं पुस्तक पोत्यामध्ये बांधून टाका, NCERT पोत्यामध्ये बांधून टाका, फक्त कटारे सरांचं पुस्तक आणि फक्त समाधान महाजन, हे 2 पुस्तकं परत 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 वाचत राहा. आणि आयोगाचे कुणाच तरी 21,000 वाल्याचं पुस्तक, किशोर लवटे सर, लोकसेवा पब्लिकेशन, ज्ञानदीप अकॅडमी, कुणाचंही एक पुस्तक घ्या आणि हिस्ट्रीचे सगळे क्वेश्चन तोंडपाठ असले पाहिजे. एखादा जरी क्वेश्चन रिपीट झाला तरी तो चुकता कामा नये. 2 पुस्तकं आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि बाकी सगळं मटेरियल पोत्यात बांधून गच्चीवरती टाकून द्या. ओके सर, थँक्यू. मॅक्झिमम पुस्तकं वाचल्यामुळे तुमचा स्कोर आला नाही बघा. कारण चांगला आला, पण इतिहासमध्ये खूपच कमी येत आहे. ते त्याच्यामुळेच तुम्ही 2 पुस्तकावरती कमांड आणा चांगली. हो, ठीक आहे. थँक्यू. नेक्स्ट. कुणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. अनिल कुमार, काय विचारायचंय? अनिल कुमार शेळके. उद्या टेस्ट आहे आपली बरं का अनिल कुमार, अभ्यास चालू ठेवा. स्वतः पर्सनल लेवल एकदा रिवाइज करा. 7 वाजता पण लेक्चर आहे परत. आणि जे काही सिन्सिअर ऍस्पिरंट आहेत तुमचे मित्र वगैरे, तर त्यांनाही आपल्या प्रोग्राम बद्दल सांगा, त्यांचाही विचारांचा फायदा होईल. आता काही लोकांची अडचण आहे की सर आम्ही 25,000 रुपये फी भरून ऑलरेडी क्लास लावलेत, तर आम्ही तुमच्याकडे येऊ का? तर एक्झाम ओरिएंटेड कंटेंट घेण्यासाठी जिथं तुम्हाला मिळतोय तिथून तो घ्यायला पाहिजे. ह्याच्या अगोदर किती पैसे गेलेत ही खूप क्षुल्लक गोष्ट आहे. ठीक आहे. एका महिन्याच्या सॅलरीमध्ये आजपर्यंत क्लासमध्ये गेलेली सगळी फी वसूल होईल तुमची, प्रामाणिकपणे काम करून, कसलाही भ्रष्टाचार न करता. खूप चांगली सॅलरी असते गव्हर्नमेंटमध्ये. ठीक आहे. कुणाला काय बोलायचंय? ठीक आहे. मला वाटतं बऱ्यापैकी डाऊट क्लिअर झालेत. ज्यांना ऍडमिशन घ्यायचे ते घेऊ शकता. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. पर्सनल मेसेज, पर्सनल कॉल करणं अवॉइड करा. मला पर्सनली माझा अभ्यास करायचा आहे आणि अशा चॅनलच्या माध्यमातून आपण परत परत बोलत राहू. एकाचा डाऊट 10 लोकांचा डाऊट असू शकतो आणि त्याचा डाऊट क्लिअर झाला म्हणजे 10 लोकांचा डाऊट क्लिअर होऊ शकतो. ठीक आहे. आणि काही गोष्टी मी खरंच, आता मला काही लोकांचा मेसेज येतो की फी बद्दल तुम्ही व्यवस्थित विचार केला. मी तेच विचार केला. आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होतो,
मग माझ्या काही मित्रांना घरी इश्यू असायचे, मग ते फी भरू शकत नव्हते. आणि इनिशियली आमचे काही मित्र फी भरून टाकायचे, त्यांच्याकडनं 75,000 रुपये फी घ्यायचे ते. आणि ज्यांनी लेट फी भरले, ज्यांच्या घरी प्रॉब्लेम होते, ते लेट फी म्हणून त्यांना 5,000 रुपयाचा फाईन मारायचे आणि 80,000 घ्यायचे. म्हणजे तुम्ही काय करताय, श्रीमंत लोकांकडनं कमी पैसे घेताय आणि गरीबाकडनं जास्त घेताय. म्हणजे तुम्हाला प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन सिस्टीम कळलीच नाही. तुम्हाला आर्टिकल 39B डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस समजलाच नाही. तुम्हाला रिडिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस तर समजायची तुमची लायकीच नाही. तर तुम्ही नाही, नको त्या गोष्टीवरती बोलायचं. पण असं आपलं मार्केट आहे. ठीक आहे, कुणाला काय असून विचारायचं असेल तर विचारा. आणि ज्या गोष्टी आपल्याला आयुष्यात आवडत नाहीत, रादर दॅन त्या लोकांना विरोध करण्यापेक्षा आपण त्या स्वतः इम्प्लिमेंट करून दाखवायच्या. आणि मी ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतोय. मी खूप छोटा व्यक्ती, पण मोठी गोष्ट करण्यासाठी छोट्या छोट्या स्टेप घ्याव्या लागतात. खूप चांगला अभ्यास करत राहा. खूप मोठी कॉम्पिटिशन आहे, पण खूप कमी क्वालिटी लोक ह्या क्षेत्रामध्ये आहे. नुसती संख्या खूप मोठी जरी असली तरी त्या संख्येला घाबरू नका. खूप कमी क्वालिटी लोक इथं अवेलेबल आहेत. ठीक आहे. सर, एक ज्या डाऊट ठिकाणी होता. हा बोला. पंचायत राजसाठी सर लवटे सरांच्या ऐवजी दुसरं कोणतं असं टू द पॉइंट बुक नाहीये का? नाही राव, माझ्या तर ऐकण्यात नाही. मग फक्त PYQच्या अनालिसिस नुसार जे टॉपिक विचारलेले तेच केले तर चालतील का पंचायत राजचे? येस. पंचायत राजचं किशोर लोटे सरांचं पुस्तक सगळं करूच नका. एंडिंगला सरांनी चार्ट दिलेत आणि शॉर्ट नोट दिलेत. नवीन एडिशन जे आहे का शारदा अकॅडमीचं, त्याच्यामध्ये सरांनी शॉर्ट नोट दिलेत बघा. तेवढ्या शॉर्ट नोट जरी केल्या का तरी चालतंय. अख्खं पुस्तक मी पर्सनली केलं नाही अजून तर. एक रिडिंग दिले ह्या वर्षी आणि महत्वाचा डाटा एकदा अंडरलाईन करून ठेवलाय. आता रिव्हिजन फक्त मी तेवढा अंडरलाईन केलेल्याच गोष्टी स्वतः करतोय. आणि आपल्या बॅच मध्ये पर्सनली मी पूर्ण तुम्हाला, जर ते पुस्तक तुमच्याकडे असेल ना, तर विथ पेज नंबर, कुठल्या पेज नंबरवरचं कुठलं वाक्य महत्वाचं आहे, कधी परीक्षेला आलंय, आपला ते सिलेबसला कसं टच करतं हे एक्सप्लेन करून सांगेल. इनिशियली माझ्या डोक्यात नव्हतं ते, पण परत माझ्या लक्षात आलं की पंचायत राजचं ते पुस्तक एक्सप्लेन करायला मला हार्डली 4 ते 5 तास लागू शकतात. तर मग माझे 4-5 तासानं तुमचे 8 दिवस वाचू शकत असतील तर काय हरकत नाही, मी ते करायला तयार आहे. चालेल सर, थँक्यू. अजून कोणाला काय विचारायचं असेल तर विचारा. फक्त हे आहे की बघा, तुम्हाला तुमच्या बाजूने एफर्ट्स घ्यावे लागतील. जरी तुम्हाला कितीही चांगला शिक्षक आणला आणि तुमच्याकडनं त्यांना अभ्यास करून घेतला, तर तुम्ही जर त्यांना कितीही चांगलं शिकवलं पण तुम्ही अभ्यास करत नसाल तर इट्स ऑफ नो यूज. तुम्हाला पर्सनली एफर्ट्स घ्यावेच लागतील. फक्त जे तुम्हाला चुकीच्या पद्धतीने तुमचे एफर्ट्स होते ते मी प्रॉपर वेनं चॅनलाइज करण्याचा माझा प्रयत्न आहे. मी पर्सनली कुठलाही प्रोफेशनल क्लासवाला नाही. तुम्ही म्हणत असाल मग गप्पा कसं काय एवढ्या चांगल्या मारताय. जो व्यक्ती चांगला असतो ना, त्याच्या तोंडातून चांगल्याच गोष्टी बाहेर पडतात. त्यामुळे त्याच्या तोंडातून असं चुकीचं काहीतरी किंवा तो कॉन्फिडन्स कमी असलेल्या गोष्टी बाहेर येऊ शकत नाहीत. जे आहे त्या गोष्टी तोंडातून बाहेर येत राहतात. मग त्यासाठी तुम्ही प्रोफेशनल असणं अपेक्षित नसतं. नेक्स्ट कुणाला काय विचारायचंय? सर, एक HRD बद्दल विचारायचं होतं. बोला. नवीन जे IP सिंग सरांचं बुक आलेलं आहे, न्यू Yes. एडिशन, तर आपण मागच्या वर्षी जुनं वाचलेलं आहे एडिशन, तर नवीन घेण्याची गरज आहे का आता? कुठलं काय परत विचार. डाऊट. HRDचं जे IP सिंग सरांचं नवीन बुक आलेलं आहे, दिलीप गरज नाही. खाटेकर सरांचं. नवीन पुस्तक घ्यायची गरज नाही. फक्त काय करा माहितीये का, हा. काय करा, मित्राचं पुस्तक घ्या, त्यात 2019 चे अनालिसिस केलेले फक्त क्वेश्चन एकदा डोळ्याखालनं घाला. आणि अच्छा. सिलेबस मध्ये आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अपडेट केली, तर तेवढी पॉलिसी तुम्ही बघून घ्या. काही गोष्टी अपडेट केल्या तेवढ्या डोळ्याखालनं घाला. मी सुद्धा पर्सनली 2018च्या पुस्तकातल्याच मेजर नोट्स काढलेत, जे काढलेत का ते 2018चे आहेत. आणि 2019च्या पुस्तकातनं मी पण पर्सनली मित्राचंच पुस्तक वापरलं आणि त्यातनं व्हॅल्यू ॲडिशन केलेलं. मी सुद्धा नवीन विकत घेतलं नाही. जस्ट लेक्चर सिरीज घ्यायची म्हणून मी खाटेकर सरांचं नवीन पुस्तक आणलं, पण त्या पुस्तकाला मी अजून त्याच्यावरती नाव सुद्धा टाकलेलं नाही. फक्त मी माझ्या मित्राचं घेतलं होतं, त्यानं व्यवस्थित त्याला मी 2018च्या पुस्तकातनं प्रॉपर हायलाइट करून दिलं आणि त्याच्यातल्या काही व्हॅल्यू ॲडिशन माझ्या पुस्तकात मी नोव्हेंबर महिन्यामध्ये केली होती. नवीन पुस्तक मी पण विकत घेतलेलं नाही. मला पण काय एवढी गरज नाही वाटत तेवढी त्याची. चालेल सर, थँक्यू.
अजून कोणाला काय? आता काही लोक म्हणतात की फ्रेशर साठी हे उपयुक्त ठरेल का? तर फ्रेशर ओव्हरऑल बघा, मार्केटमध्ये काय करतात, 6 महिने त्यांची बॅच असते मेन्स साठी आणि 3 महिने ते तुम्हाला प्रिलिम्स घेतात आणि 6 महिन्यामध्ये दररोज 2-2 तास गप्पा मारत, इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी याच्यामध्ये 6 महिने पाठवतात आणि तुमच्याकडनं ते पैसे घेतात. मी तुम्हाला 6 महिन्याचा सगळा कंटेंट जो त्यांनी देणं अपेक्षित असतं तो कंटेंट मी तुम्हाला 2 महिन्यामध्ये देतोय. असं नाही की मी कंटेंट तुमचा कमी करतोय किंवा काय, असं काहीच नाही. परीक्षेच्या दृष्टीने जेवढं महत्वाचं आहे तेवढं सगळं कव्हर करतोय. आणि माझ्या लेक्चरमध्ये कुठलाही फालतूक जोक नसतो, कुठलीही फालतूक बडबड नसते. एखाद दिवशी चुकून मला वाटलं तर मी थोडंसं इन्स्पिरेशनल बोलतो जेणेकरून तुमचा अभ्यास व्हावा. त्याच्या व्यतिरिक्त मी कोणावरती काही जास्त गप्पा मारत बसत नाही. HRD लेक्चर बद्दल तुम्ही मुलांना विचारू शकता. कुणाला काही डाऊट असेल तर मला मेसेज करण्यापेक्षा इथं वरती विचारा, मी त्याचं सोल्युशन सांगेल. पर्सनली मला रिप्लाय देणं अवघड गोष्ट आहे. 1,500 चॅनलला आपल्या विद्यार्थी आहेत. 1,500 लोकांना जरी एक रिप्लाय द्यायचा म्हणलं तरी मला 1,500 मिनिट पर डे लागतील. ठीक आहे, बोला. कोण? शुभांगी? कुणाला काही डाऊट असू द्या, पर्सनल मेसेज करू नका, ग्रुपला विचारा काय असेल ते. कुणाला काही डाऊट असेल तर ग्रुप. हा बोला शुभांगी. हा सर, मला विचारायचं होतं, HR आणि HRD साठी विशाल पब्लिकेशनचं इयरबुक यूज करणं बेटर आहे का? करायचं की नाही करायचं? आता अवेलेबल आहे का विशालचं इयरबुक? नाही सर, आता नाहीये. 2021चं नाही आला अजून. 21चं नाही, 2017 नंतर त्यांचं इयरबुकच आलं नाही. तर हो, टॉपर सरांनी सांगितलं होतं, सो विचारत आहे मी. तेच सांगतोय, त्यांचं अपडेटेड पुस्तक पण आलेलं नाही. आणि महत्वाचं म्हणजे दिलीप खाटेकर सर असतील किंवा कोळंबे सर असतील, त्यांनीही इंडिया इयरबुक मधला महत्वाचा डाटा कव्हर केलेला आहे. आणि विशालचं इयरबुक जर मिळालं तर वाचू शकता, पण ते पुस्तक मिळत नाहीये, अवेलेबल नाही. 2017 नंतर त्यांनी पब्लिकेशन करायचं बंद केलंय. GS कोरचं किंवा वाजीराम IAS जे दिल्लीचे क्लासेस आहेत ते लोक पण इंडिया इयरबुक काढतात, पण तुम्ही स्वतः न वाचता फक्त पुस्तकं केली तरी चालेल. ऍज सच इंडिया इयरबुक मधनं तुम्हाला काही खूप जास्त फायदा होत नाही. अगोदर तुम्ही तुमचं बेसिक पुस्तक करा, ते परफेक्ट झाल्यानंतर मग इंडिया इयरबुक कडे तुम्ही वळायला काही हरकत नाही. ओके सर, थँक्यू. डॉक्टर स्वप्नील बोला. हॅलो. हा नमस्कार, बोला सर. हा नमस्कार सर. ती GS2 ची जी आपली 6 जून ते 29 जूनची टायमिंग कसं असेल सर? काय सेम HRD सारखं, सकाळी 6 ते 9. सकाळी 6 ते 9? सॉरी, 6 ते 9, सकाळी 9 ते 12. सकाळी 9 ला सुरुवात होईल आणि त्या टॉपिकच्या लेंथ नुसार आपलं लेक्चर एक्सटेंड होईल. कधी 10 ला संपेल, कधी 11 ला संपेल, कधी 12 ला संपेल, कधी 1 ला संपेल, पण 1च्या पुढे मी ताणणार नाही. ओके ओके, ठीक आहे सर. ओके, थँक्यू. हॅलो सर. हा निखिल बोला. इनामदार सर, सर. 5-10 मिनिटांमध्ये सर HRD ची स्ट्रॅटेजी सांगू शकाल का? काय होती स्ट्रॅटेजी? HRD मध्ये काय माहिती का, काय सांगू स्ट्रॅटेजी, मला स्ट्रॅटेजी म्हणजे सांगू फक्त IP सिंग सरांचं बुक रेफर करायचंय का? तुमची पहिली मेन्स आहे का दुसरी? दुसरी. गो फॉर IP सिंग वापरू शकता. आणि बाकी म्हणजे देसले सरांचं, कोळंबे सरांचं हे 2 पुस्तकं? ऐका, खाटेकर सरांचं पुस्तक वापरा आणि देसले पार्ट 2 पण नक्की वाचा. आणि हे 2 पुस्तकं झाल्यावरती जर टाइम भेटला तर मग कोळंबे सर वाचा. अदरवाईज हे 2 पुस्तकं पण 110 मार्क देण्यासाठी सफिशियंट आहेत. आणि इंडिया इयरबुक रेफर करायची गरज आहे? नका वाचू. चालेल सर, थँक्यू. अगोदर हे 2 पुस्तकं परफेक्ट करा आणि जर टाइम मिळाला तर मग इंडिया इयरबुक वाचू शकता. चालेल सर, थँक्यू. नाही पण टाइमच मिळत नाही हो. ऑलरेडी मी लेट आहे सर थोडं. तुम्ही लेट आहे, आम्हाला आता आमचा अभ्यास झालाय, पण इंडिया इयरबुक कशाला वाचू ना. त्यापेक्षा मी हिस्ट्रीचं काहीतरी चांगलं सोर्स वाचतो, जिओग्राफी वाचतो, ऍग्री परफेक्ट करतो.
लक्ष्मीकांत हो. वाचायचं राहिलंय ते वाचतो. भरपूर वाचायला ते इंडिया बुकच्या मागे का पळतात लोक माहित नाही. आणि सर जिओग्राफीच्या मध्ये एन्व्हायरमेंट साठी पूर्ण शंकर आयस पण वाचण्याची गरज नाही ना. काही गरज नाही. मी तर इन्व्हायरमेंट वाचतच नाही मेन साठी. जे प्रिलिम्सला केलं होतं का तेच त्याच्यावरतीच देऊन येतो पेपर. बरोबर सर. सुमन सोलंकीनं चांगलं दिलंय बघा. ज्ञानदीपचं पुस्तक आहे सुमन सोलंकी सरांचं. हा. 2-3 टॉपिक आहेत मस्त, तेवढे मोर दॅन सफिशियंट आहे. चालेल सर, बघतो मी, रेफर करतो. पण परत एकदा जर पुस्तक ते असेल तर, अदरवाईज त्याच्यासाठी नवीन पुस्तक विकत घेत बसू नका. जे आहे ते पुस्तक वाचा. प्रत्येक पुस्तक चांगलंच आहे. होय होय. आणि ते नवीन पुस्तक आमच्या तीच झाले. उठलं नवीन पुस्तक घेऊन आलं. त्यापेक्षा तर घेऊ नका. चालेल सर, चालेल सर. रिमोट Okay. सेन्सिंगचं पण नवीन पुस्तक काढलेलं आहे त्यांनी आता. नाही तेच सांगतो, ते त्यांना काय काम नाही. ते दररोज नवीन पुस्तक घेऊन येतील. तर कोळंबे सरांचं बस्के नवीन सरांनी- पुस्तक येत आहे. हा. कोळंबे सरांचं सायन्स अँड टेकचं पुस्तक येत आहे. त्याच्यामध्ये रिमोट सेन्सिंगचा पार्ट आहे. अच्छा, भस्के सरांनी पण सर सायन्स टेक काढले आता नवीन. तेच सांगतोय तुम्हाला. लॉकडाऊन मध्ये कुणाला काय काम आहे? सगळेजण पुस्तक काढणार आहेत आता. सगळ्यांची मागच्या पुस्तकं वर्षी सर वाचून- जुनं जे कोळंबे सरांचं एडिशन होतं सायन्स टेकचं, ते आणि हा. जैवतंत्रज्ञान भस्के सरांचं असं 2 पुस्तक वापरले होते. बस मोर दॅन सफिशियंट. फक्त आता जर कोळंबे सरांचं नवीन आलं तर ते घेऊ का? 100% घ्या. तो माणूस जेन्युइन आहे. ठीक आहे सर, ठीक आहे सर. आणि आपले पण थँक्यू सायन्स सो मच. बॅच होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कोळंबे सरांचं पुस्तक प्रॉपर वेने जर आलं तोपर्यंत, तर त्यातला महत्वाचा डाटा आपले अविनाश दराडे सर आहेत ते डिलिव्हर करतील. चालेल आणि सर, जर ते चालेल. पुस्तक नाही आलं तर मग आपलं ज्ञानदीपचं पुस्तक आहे, किंवा त्यांनी इंटरनेटवरनं काही गोष्टी बाहेर काढलेल्या आहेत तर त्या डिलिव्हर करतील ते. सर सायन्स, इकॉनॉमिक्स आणि जीएस वर मध्ये जे आहे ते कॉमन केलं तर बेटर राहील ना ते, कारण बराच पार्ट ओव्हरलॅप होतोय त्याचा. कसंही तुमच्या परीनं सिलेबस कव्हर करा. कसाही करा, सिलेबस कव्हर करा. चालेल चालेल. इंटिग्रेटेड अभ्यास केल्यावर कधीही चांगला, लॉंग टर्म लक्षात राहतो तो. हो बरोबर ना सर. एक हुशार व्यक्तीचं लक्षण आहे ते. चालेल. थँक्यू. तर म्हणा इनामदार साहेब, मी तुम्हाला हुशार म्हटलं. ठीक आहे. नाही खरंय, ते खरंय. इंटिग्रेटेडच अभ्यास करायला पाहिजे. नाही, करतो मी, सुरुवात करतो सर. आणि जर काही सुरुवात थोडंफार करा. जर काही लागलं तर मी आहे. आणि तुम्हाला जर जमत असेल तर बॅच जॉईन करा, नक्कीच फायदा होईल. मी तुमच्या नाही, 1300 रुपयासाठी म्हणत नाही, मला तुमचा टाइम महत्वाचा आहे म्हणून म्हणतोय. नाही करेल सर, नाही नक्की करेल. फक्त माझं एवढाच शंका होती मनात की हा महिना आणि पुढचा 1 महिना असं होईल का, 4 जीएस कव्हर होतील का, असं माझ्या मनामध्ये शंका होती ती. सुरुवात तर करा. किती दिवस डाऊटच घेऊन बसायचं? सोल्युशन होय, तर होय. काढायला सुरुवात करा. होय सर. लोक 10 तास अभ्यास करताय, तुम्ही 12 तास करा. आणि तुम्हाला हो सांगतो, सर. मागचे 2 महिने सगळे झोपलेले होते, आता जागे व्हायला सुरुवात झाली. बरोबर उलट सर. आता तुमची एवढी इफिशियन्सी कुणाचीच नसेल, कारण तुम्ही हो सर, तुमचं हो. माइंड आता कुणाचीच नसेल इफिशियन्सी, कारण 1.5 महिना तुमचा माइंड रिलॅक्स केलंय. बाकीच्या होय, लोकांनी अभ्यासाचं 1.5 महिना नुसतं टेन्शन घेतलं, अभ्यास नाही केला. बरोबर सर. तरी आणि आहे सर, पुण्यामध्ये भरपूर मुलं लॉकडाऊन मध्ये पण अभ्यास करत होते. काय करत नाही तेच सांगतोय. उगं तुम्हाला वाटतंय पुण्यात अभ्यास करतात, काय करतात मला माहिती आहे ना. मी पुण्यातच आहे की. काय करत नाही कोण. आपली पॉझिटिव्ह बाजू बघायची आणि सुरुवात करायची. हो सर, आणि हो. तुम्ही जर नक्की. आपल्या स्वतःला निगेटिव्ह बघत बसले आणि दुसऱ्या भारी म्हणलं का, मग अवघड होतंय. हा बरोबर सर. हम्म. कॉन्फिडन्सचा खेळ आहे अभिजित, सगळा. हो अभिजित चालेल, बोला. थँक्यू सो मच सर. ओके. हा अभिजित फ्रॉम सारथीचे मित्र आमचे, बोला. अभिजित, आवाज येतोय? हॅलो, अभिजित बोला ना. येतो का आवाज? हो येतोय, बोला. मी GS3 साठी कोळंबे आणि देसले वाचलेलं आहे भाग 2. तर ते बस IPC चालतंय. नका करू, जे वाचलंय तेच कंटिन्यू करा. कोळंबे आणि प्लस देसले पार्ट 2, त्याच्यावरती पण माझ्या मित्राने 105 110 मार्क घेतलेले. आणि ते देसले भाग 2 ची नवीन एडिशन वाचायला लागलं मला. माझ्याकडे 5वी एडिशन आहे 2018 ची. मी पण 5वीच वाचले, आता 7वी घ्यायला पाहिजे. मी पर्सनली देसले पार्ट 2 किंवा कुठलंही देसले सरांचं पुस्तक एक एडिशन स्किप करून त्याच्या पुढची वाचत असतो. तर 5वी वाचले, आता 7वी घेईन विकत. आलेली आहे का 7वी मार्केटमध्ये?
अजून नाही आली. बरं ठीक आहे अजून एक 4-5 दिवसांनी येईल. 10 जून पर्यंत नक्की येईल. चालतंय सर. सर ते देसले पार्ट 2 मध्ये दारिद्र्य जे आहे ते जुन्या एडिशन मध्ये चांगलं दिलेलं आहे. आता नवीन एडिशन मध्ये दिलंच नाही. हा जुन्या एडिशन पार्ट मध्ये 1 मध्ये. डिटेल दिलेलं आहे. येस येस येस. माझ्याकडे 3rd एडिशन आहे, मी त्यातलंच पॉवर्टी करतो प्रिलिम साठी. हा हा बरोबर सर. अजून कोणाला काही डाऊट असू द्या, तुमची काही शंका असू द्या की बाबा असं असं आहे, माझा हा प्रॉब्लेम आहे सर, मला असं ह्याचं सोल्युशन सांगा. आपल्याकडे 70 लोक आहेत सध्या, कोणाकडे तर त्याचं सोल्युशन नक्की सापडेल. आणि अभ्यास करत असाल तर नक्कीच डाऊट असणं अपेक्षित आहे. कोणाला काही डाऊट असू द्या विचारा, फक्त अभ्यास करत राहा. ठीक आहे. आणि जास्त धावपळ करू नका. इथं काय मिळतंय का, तिथं काय मिळतंय का, काय नाही. कुणी शहाणं नाही लय. स्वतः एका टेबलावर खुर्चीवरती बसून अभ्यास करत राहा. हॅलो हा बोला. अनिल को कोण आहे? सर, स्वप्नील दीक्षित बोलतोय सर. बोला बोला सर मला 9 ते 12 पर्यंत जमणार नाही जॉईन व्हायला, पण मला रिपीट नंतर मिळू शकतं का लेक्चर? देईल की देईल, रिपीट म्हणजे गुगल ड्राईव्हला सेम आपलं ऍक्सेस मिळेल. हा 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 चालेल Google चालेल. Drive. ओके ठीक आहे तुम्ही सर. जॉब थँक्यू. करता का? हा सर, मी डॉक्टर आहे. कोविडमुळे जरा असं प्रॉब्लेम येते. बर 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 चालतंय. ओके ओके चालेल. काय ओके नाही, काय थँक्यू मिळून जाईल, त्यात काही इश्यू नाही. सर. ओके ओके चालेल सर. ओके थँक्यू. ओके. नेक्स्ट अजून कोणाला काय? आपल्या HRDच्या बॅचला खूप सारे इंटरव्ह्यू दिलेली मुलं, मेन्स दिलेली मुलं, काही 2019चे पोस्टल आणि PSI STI ASO बऱ्यापैकी लोकांनी बॅच जॉईन केली आणि प्रत्येकाला त्याचा फायदा झालाय. ठीक आहे. आणि ही पब्लिसिटीसाठी सांगत नाही. जे खरंय तेच खरंय, जे नाही ते नाही. परत म्हणाल काहीतरी पब्लिसिटीसाठी बाबानं स्टंट केला, तर असं काही नाही. जे आहे ते सांगितलं. मला इनिशियली त्यांनी बॅच जॉईन केल्यानंतर मला माहित नव्हतं, पण ज्यावेळेस त्यांना माझा कंटेंट चांगला वाटला त्यावेळेस त्यांनी मला मेसेज करून सांगितलं की सर मी 2 इंटरव्ह्यू दिले होते, तील मला काही गोष्टी येत नव्हत्या आणि त्या तुमच्यामुळे समजल्या, आणि त्याचे स्क्रीनशॉट पण मी ग्रुपला टाकलेले आहेत. ठीक आहे. अजून कोणाला काय विचारायचं तर विचारा, काही असू द्या. आपण मार्केटपेक्षा थोडेसे वेगळे. ठीक आहे. तुमचा कुठलाही डाऊट आपण दाबून टाकणार नाही. पूनम मॅडम बोला. पूनम मॅडम बोला. हॅलो. बोला बोला, येतोय आवाज. हा गुड इव्हनिंग सर. Good evening. मी काय म्हणते, सायन्स अँड टेक झूम मिटिंग नाही होणार आहे का बॅच? हा ते सरांनी काय तुम्हाला सांगितलं का तसं झूम मिटिंग न? नाही, तुम्हीच ग्रुपवर टाकलंय मला वाटतं. मग ते त्या सरांनी टाकलं असेल, मग ते झूम मिटिंग वरती घेतील. हा हो. बरंच. त्याची रेकॉर्डिंग मिळतील तुम्हाला, डोंट वरी. हा चालेल. पण असं व्हॉइस चॅटने बरं पडत होतं झूम मिटिंग. ते काय नसतं मॅडम, प्रत्येक टेक्नॉलॉजी चांगली असते. इनिशियली काही लोकांना व्हॉइस चॅट आवडत नव्हतं. यूज टू झालं का गोष्टी आपल्याला इझी वाटतात. असं मेंदूला सांगायचंच नाही ही गोष्ट अवघड आहे, सगळं इझी, मला येणार आहे. मला येत नाही तर या जगात कुणालाच येत नाही. असा ऍटिट्यूड ठेवला का सगळ्या गोष्टी इझी होतात, वन बाय वन. चालेल चालेल. ओके. ओके चालेल. SB बोला. SB. हॅलो. हा बोला. मला विचारायचं होतं, GS4 आणि GS1 साठी फीज काय राहील? कारण मी आज सकाळी फक्त तुमचं HRDचं लेक्चर ऐकलेलं आहे, ह्याच्या आधी नव्हतं माहिती मला. मला ते खूप म्हणजे मी अभ्यास केलेला नाही अजून एवढं ते, पण तरी मला ते छान वाटलं तुमचं, म्हणजे ट्रिक्स वगैरे पण नोट्स मध्ये भरपूर छान आहेत. GS4 आणि GS1 साठी फी काय असेल? म्हणजे कंटिन्यू 3 GS साठी जर करायची किंवा GS 4 GS साठी करायची म्हटली बॅच तर? आता HRD तर संपले. GS2 ची फी काहीतरी जुलैनंतर घेणार जर घेतली तर? हा ते त्यावेळेस बघू. सध्या तर माझा प्लॅन जुलै पर्यंत आहे. ओके. आता कानावरती मेन्सच्या डेट लांबच्या पण ऐकू येतात काही लोक,
आत्ताच्या पण म्हणतात. जोपर्यंत आयोग सांगत नाही तोपर्यंत आपण अभ्यास करत राहू. सध्या 31 जुलै पर्यंतच आहे. आणि GS2, GS4 आणि GS1 त्यातलं GS1 पण मी घेणार नाही. श्रीधर पाटील सर आणि यमाजी धुमाळ सर हे दोघं घेतील. त्या दोघांना माझ्यापेक्षा चांगलं नॉलेज आहे त्या विषयात. ओके. आणि GS2 आणि 4 मी घेईल स्वतः. 2 ची फी काहीतरी मला वाटतं 1299 आहे, 4 ची 1199 आहे आणि GS1 ची 1099 आहे. ओके. आणि HRD ची किती होती? त्याची 499 होते. ओके, ठीक आहे, चालेल. आणि सर रेकॉर्डेड लेक्चर भेटतील का? कारण मी एक गृहिणी आणि मला छोटी मुलगी आहे, त्याच्यामुळे मला त्या टायमिंगला नाही जुळणार आहे. चालतंय. ओके, ठीक आहे. थँक्यू सर. फक्त तुम्हाला एक गुगल ड्राईव्हला फॉर्म भरावा लागेल आणि 2 मोबाईल लागतील तुम्हाला. एका मोबाईल वरती नाही जमणार. एका मोबाईल वरती नोट्स ओपन करावं लागतील आणि एका मोबाईल वरती रेकॉर्डिंग ऐकावं लागतील. ऍट अ टाइम 2 गोष्टी एका मोबाईलवर जमणार नाही तुम्हाला. ओके, ठीक आहे, नोट्स मी चालेल. तुम्हाला शेअर करेन किंवा मग नोट्सची झेरॉक्स काढा आणि मग रेकॉर्डिंग ऐका. ओके, चालेल. थँक्यू सर. वेलकम. अजून कुणाला काय? संतोष भाऊ बोला. संतोष. सर आपल्या बॅच मध्ये मग कोर कॉन्स्टिट्यूशन प्लस सर्व होईल का पार्ट 2 GS2 चा? कोर कॉन्स्टिट्यूशन आपल्या टाइम टेबल मध्ये असेल, पण ते तुम्हाला स्वतः प्रिपेअर करावं लागेल. त्या शेड्यूल मध्ये आहे का तो? शेड्यूल एकदा चेक करा. शेड्यूल मध्ये सगळ्या गोष्टी असतील की लक्ष्मीकांतचा कुठला टॉपिक वाचायचा, पण मी त्याचं डिस्कशन घेणार नाही कारण लय बोर आहे ते. आता डिस्कशन मी घेणं म्हणजे ते लक्ष्मीकांत मी 4-5 तासाच्या पुढे लक्ष्मीकांतचं पुस्तक डोळ्यासमोर ठेवणं माझ्यासाठी लय जड जात आहे सध्या. आणि ते डेली तुम्हाला सांगायचं म्हणजे तर लय अवघड आहे. ओके सर. कारण ते 30, 40, 50 वेळा वाचलं असेल पुस्तक. मागचे 10 वर्ष 5-7 वर्ष झालं मी वाचतोय ते पुस्तक. ते नको वाटतं आता त्याची एक्सप्लेन करून सांगायचं म्हणजे. टिल मी प्रयत्न करेल बरं का, पण प्रॉमिस करणार नाही. प्रयत्न करेल. मला बोर होतंय ना तर मग मी, पण 9 ते 12 नसेल ते लेक्चर. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये सप्तदिशी एका तासामध्ये 4-5 लक्ष्मीकांतचे टॉपिक मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेन. पण मी प्रॉमिस करत नाही. आपल्या कोर्सच्या व्यतिरिक्त तो प्लॅन मी तुम्हाला डिलिव्हर करेल. माझंही रिव्हिजन होईल. प्रयत्न करतो मी, पण बाकीचा पार्ट तर सगळा कव्हर करू आपण. नेक्स्ट कुणाला काय अजून? प्रसाद पाटील बोला. प्रसाद सर बोला की. गव्हर्नन्स इन इंडिया ना माझ्या सेकंड एडिशन आहे. आवाज लयच बारीक येतोय तुमचा. हॅलो सर, आवाज येत नाही? हा आता बोला. सर गव्हर्नन्स इन इंडिया आहे ना, ती सेकंड एडिशन आहे माझ्याकडे. तीच वाचा. आणि हॅलो ऐका प्रसाद, सेकंड एडिशनच वाचा. आणि ज्यावेळेस पुण्यात वगैरे याल ना तुम्ही, त्यावेळेस जस्ट स्कॅन करून घ्या थर्ड एडिशन कुणाची तर. पण मेजर चेंजेस नाही. थर्ड एडिशन मध्ये फक्त सरांनी ते पुस्तक रिडेबल बनवलंय. अदरवाईज सगळे मी पर्सनली सेकंड एडिशन मधूनच नोट्स काढलेले. थर्ड एडिशन मध्ये असं काही व्हॅल्यू एडिशन काय असलेलं आढळत नाही. ठीक आहे. ओके का प्रसाद? पुस्तकाच्या मागे पडायचं. ओके, जे आहे केलंय ना तेच व्यवस्थित करायचं परत. नंतर दररोज नवीन एडिशन येते बघा. लोकांना काहीच काम नाहीत. चला लिहित बसलाय पुस्तक. काय लागतंय पुस्तक लिहायला? कुठलं तर कॉपी पेस्ट करायचं, नवीन पुस्तक आलं. त्यामुळे देसले सर मला काय आवडतात माहितीये का? तो व्यक्ती नवीन एडिशन दरवर्षी काढतो आणि दरवर्षी एडिशन काढल्यानंतर मागच्या एडिशन पेक्षा ह्या वर्षी नवीन काय ऍड केलंय ते मागच्या पेजेस वरती सर मेन्शन करतात, जेणेकरून तुम्हाला इझिनेस असावा की बाबा मागच्या वर्षी जरी तुम्ही ते वाचलं असलं तरी. आणि इकॉनॉमिक्सचं पुस्तक दरवर्षी यायलाच पाहिजे. अपडेटेड गोष्टी असाव्याच. अपडेटेड पुस्तक वाचावंच, पण ह्याचा अर्थ असा नाही की मागचं पुस्तक पूर्णपणे सोडून द्यायचं आणि नवीनच एकदम वाचत बसायचं. अगोदर मागचं रिवाइज करायचं आणि नवीन आलेल्या पुस्तकातनं फक्त व्हॅल्यू ऍडिशन, जर एक्स्ट्रा पॉईंट ऍड असतील, जर तुमची पहिल्या पुस्तकावरती खूप चांगली कमांड असेल ना, तर नवीन पुस्तकात काय नवीन गोष्टी काय आलेत ते तुम्हाला लगेच कळून येतात. आणि जर लगेच आलेल्या गोष्टी समजत नसतील तर ह्याचा अर्थ ते जे तुमच्याकडे अवेलेबल आहे तेच अजून खूप चांगलं वाचा. अजून त्याच पुस्तकावर तुमची कमांड आली नाही. सुनीता दिमटे मॅडम बोला.
हा सर, मला विचारायचं होतं की GS1 कधीपासून स्टार्ट होईल आणि फी वगैरे किती असेल त्याची? वाजलंय तुमचा इको आला. हॅलो. GS1 हा GS1 काहीतरी 16 जुलै पासून सुरू होईल, 16 किंवा 17 जुलैला. सध्या GS2 ला आणि ऍडमिशन घ्या. ओके सर, फीज वगैरे तसं ना अजून नाही का नक्की? काय म्हणताय? फीज किती असेल GS1 साठी? GS1 ची काहीतरी 1099 आहे. त्याच्यात फक्त हिस्ट्री आणि जिओग्राफी, ऍग्रीचा पार्ट नाही. ओके. दोघही चांगले व्यक्ती आहेत. श्रीधर सरांना 2019 ला 99 मार्क आहेत GS1 मध्ये. 2019 ला 99 म्हणजे महाराष्ट्रात पहिल्या आहेत. आणि 2018 ला एक मार्क आहेत. महाराष्ट्रात पहिल्या 2-3 मध्ये 2018 ला. श्रीधर सर स्वतः तहसीलदार आहे. MIG ने 2 इंटरव्ह्यू दिलेत आणि MIG सध्या ASO म्हणून मंत्रालयामध्ये जॉब करतो. ठीक आहे, ते लोक घेतील. सध्या ह्या लोकांना काम नाही, त्यामुळं म्हणजे ऑफिशियली 15% काहीतरी असल्यामुळे ते सध्या फ्री आहेत. नेक्स्ट कुणाला काय? कुणाला काय विचारायचंय? ठीक आहे. आता काही लोक विचारतात की MPSC प्रिलिम्सची बॅच घेणार आहे का? तर आता मेन्स आहे तोंडावरती, तर मेन्स प्रिपरेशन करू. MPSC मेन्स झाल्यानंतर आपण प्रिलिम्सचा विचार करू. ठीक आहे, अगोदर मेन्स तर होऊ द्या. मेन्स झाल्यानंतर त्यावेळी बघू प्रिलिम्स बद्दल काय करायचं. आता काही लोक म्हणतात CSAT क्वालिफाईंग होणार आहे, CSAT राहणार आहे. तर आयोग तोपर्यंत डिक्लेअर करेल काय होणार आहे आणि त्यानुसार मग MPSC प्रिलिम्स बद्दल विचार करू. सध्या तर माझ्या डोक्यात त्याच्याबद्दल काय प्लॅन नाही. सध्या माझा फोकस हा राज्यसेवा मेन्स आहे आणि त्यानंतर प्रिलिम्स बद्दल बघू. हा, पूनम मॅडम बोला. हॅलो. हा बोला मॅडम. सर, ते GS2 मध्ये जे नवीन पार्ट ऍड केलाय पब्लिक पॉलिसी आणि ऍडमिनिस्ट्रेशन, तर त्याला Yes. काय चांगला सोर्स म्हणजे सांगाल तुम्ही? पब्लिक पॉलिसी म्हणजे गव्हर्नन्सचं पुस्तक आहे का, त्याच्यामध्ये चॅप्टर नंबर 2 हा त्याच्यामध्ये पब्लिक पॉलिसी, आणि तो पब्लिक पॉलिसी आपल्या HRD मध्ये पण कव्हर होतो. नॅशनल पॉलिसी फॉर डिसेबल 2006, बालकामगार पॉलिसी 1986. तर ह्या पॉलिसी म्हणजेच पब्लिक पॉलिसी, पहिली गोष्ट. आणि तसे दुसरं काय? प्रश्न येतील का सर? म्हणजे मला असं विचारायचंय, ते IP सरांचं पुस्तक घेतलंय, दिलीप खाटेकर सरांचं, तर त्यांनी पण त्या पॉलिसी टॉपिक मध्ये हेच दिलंय HRDचं, की चाइल्ड पॉलिसी, सगळ्या पॉलिसी. तर मग GS2 मध्ये पण तसेच प्रश्न येतील ना? येस तसेच येणार. वेगळं काय येणार तुम्ही सांगा. पब्लिक पॉलिसी म्हणजे काय? दुसरं थेरॉटिकल मला कन्सेप्ट नाही. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कदाचित एक्सपेक्ट करत असेल का आयोग? नाही, मग पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या थेरीज आहेत आपल्या सिलेबसमध्ये. मग त्या थेरी आपण लक्ष्मीकांतच्या पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचं पुस्तक आहे, त्याच्यातलाच डाटा दिलीप खाटेकर सरांनी बाहेर काढलेला असणार आहे. मी बघितलं नाही पर्सनली, ते पुस्तक घेऊन आलोय, विकत घेतलंय मी. पण मी पर्सनली ज्या नोट्स काढलेत का, त्या पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचं जे ऑप्शनल साठी UPSC चे मुलं वापरतात का, त्या पुस्तकातनं काढलेले आहेत. जर तुम्ही बॅच PDF असेल तर पाठवाल का? ऍक्च्युली माझा GS2 झालाय सर, त्याच्यामुळे मी बॅचचा विचार नाही करू शकत सध्या. नाही, देतो काय, मला ते शोधावं लागेल. नाहीतर मी ते पुस्तक नाही देऊ शकलं तर माझे 5-6 पेजेसच्या नोट्स आहेत. मी त्यावेळी ज्यावेळेस आपलं लेक्चर असेल ना, त्यावेळी मी ओपन टू ऑल ठेवेल. म्हणजे लेक्चर नाही ओपन टू ऑल ठेवणार, नोट्स ठेवेन ओपन टू ऑल. ओके, थँक्यू सर. पण तुम्ही लावा न लावा वैयक्तिक प्रश्न तुमचा आहे, पण एक रिव्हिजन म्हणून तुमचा GS2 परफेक्ट होईल. ओके सर, थँक्यू. अदरवाईज तुम्ही नाही लावले तरी काय हरकत नाही. तुम्हाला ते नोट्स वगैरे मी प्रोव्हाइड करेन. फक्त काय होतंय, अशा फ्री मध्ये नोट्स दिल्या का, जे पैसे देतात त्या लोकांचे मला मेसेज येतात की सर आम्ही पैसे दिलेत, मग सगळ्यांनाच तुम्ही देताय. तर मग मी अडचणीत येतोय. बरोबर आहे ते, म्हणून मी बुकची PDF विचारली तुम्हाला, की PDF असेल तर द्या, म्हणजे मी बघून काढू शकेल असं. कारण की तुमचे तुम्ही पे म्हणजे घ्याल, त्यात काही चुकीचं नाहीये. देतो PDF देतो मी, काय हरकत नाही. थँक्यू. मला मेसेज करा मॅडम तसा पर्सनली. हो. हा,
गजानन सर बोला. हॅलो गजानन, कुणाला काय विचारायचं असेल तर विचारा अजून. अदरवाईज आपण एक पुढच्या 10 मिनिटात सेशन बंद करू. 7 वाजता परत ऍग्रीचं लेक्चर आहे. सकाळी 4 तास मी बडबड केले, परत आता 2 तास, परत 2 तास ऐकायचंय. इंग्लिशचं लेक्चर बघितलंय मगाशी एक महेश पाटील सरांचं. तर थोडस परत उद्यासाठी काय अजून प्रिपरेशन करायचं असेल तर ते करावं लागेल. पूजा बोला. पूजा मॅडम बोला. हॅलो पूजा. हॅलो हॅलो. हा येतोय आवाज. सर GS2 मधला बेअर ऍक्टचा स्टडी कसा करायचा, म्हणजे त्याचं बुक घ्यायचं की ओरिजिनल डाउनलोड करायचे? GS2 चा बेर ऍक्ट कसे करायचे, सिलेबस बघायचा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघायचे आणि त्याला अनुसरून बेर ऍक्ट वाचायचा. सर त्याच्यासाठी बुक घ्यायचं का स्पेसिफिक? त्याच्यासाठी तुमच्याकडे कुठलं पुस्तक आहे, कुठलंच नाही का? नाही, लवटे सरांचं सजेस्ट केलंय खूप जणांनी, बट शुअर नाही आहे घ्यायचं की नाही. काय म्हणताय, आवाज क्लिअर येत नाहीये. लवटे सरांचं बुक घ्यायचं म्हणजे शुअर नाहीये. ओके, अजून घेतलेलं नाही तर मग तुम्ही काय करा, लवटे सर, त्यापेक्षा मग खाटेकर सरांच्या पुस्तकामध्ये बाकीचा पण पार्ट दिलाय, तर लवटे सर घेण्यापेक्षा मग खाटेकर सर घेतलं तरी चालेल. लवटे सरांनी पण खूप चांगलं दिलंय, पण सरांच्या पुस्तकामध्ये फक्त लॉ आहेत आणि खाटेकर सरांच्या पुस्तकामध्ये पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा बाकीचा पण पार्ट आहे. अनिल कुमार बोला. हा सर, GS2 च्या बॅच मध्ये पॉलिटी पार्ट 2 म्हणजे जे नवीन आहे तेवढं 70-80 मार्काचं होणार आहे का 150 मार्काचं कव्हर होणार आहे? 150 मार्काचं डेली टार्गेट ह्या 26 दिवसात कव्हर करू. त्यातला 80 मार्काचा पार्ट मी शिकवेल, 70 मार्काचा पार्ट तुम्हाला स्वतःला करावा लागेल. जो बेसिक क्वालिटीचा आहे का, जो आपण प्रिलिम्सला मेन्सला अगोदर खूप वेळा वाचलाय, तो तुम्ही करा. आणि सोबत तुम्हाला काही टॉपिक वाचतील की बाबा ऑफिशियल लँग्वेज आहे, त्याच्यावरती आपण दरवेळेस क्वेश्चन चुकतो, तर त्याचंही डिस्कशन मी घेईल. किंवा काही क्वालिटीच्या नोट्स आहेत माझ्या, ज्या आपण चुकतो ना तेवढे वाक्य मी बाहेर काढलेत, तर ते वाक्य पण मी तुम्हाला शेअर करेन. ऍट द एंड ऑफ द 26th डे परत एकदा तुम्हाला वाटेल की मी 110 मार्क, जसं GS3 ला आता वाटतंय ना, तसं तुम्हाला GS2 च्या ऍट द एंड ऑफ द 26th डे तुम्हाला वाटेल की आता इथून पुढे काहीच अभ्यास नाही केला तरी मला 110 मार्क पडू शकतात, प्रोव्हाइडेड त्या दिवशी तुमचं टेम्परामेंट व्यवस्थित असावं, तुमची हेल्थ चांगली असावी. हॅलो सर. हा बोला की. सर मला काय म्हणायचं, बेसिक क्वालिटीसाठी लक्ष्मीकांत रेफर करण्यापेक्षा जर कोळंबे सरांचं मी आतापर्यंत यूज केलेलं आहे. येस, कोळंबेच कंटिन्यू करा. पण आता समजा पक्ष व दबाव गट हा टॉपिक कोळंबेमध्ये नाही. तुमच्या नोट्स प्लस खाटेकर सरांचं किंवा दुसरं एखादं बुक वापर, फक्त बेसिक क्वालिटीसाठी फक्त कोळंबे सर वापरलं चालेल का? चालतंय, फक्त म्हणू नका, कोळंबे वापरा, पण लक्ष्मीकांतचं पुस्तक पण मराठीतनं आहे ते केसागरचं, ते विकत घ्या. आणि काही टॉपिक त्यातनं तुम्हाला स्कॅन करावं लागतील. उलट कोळंबे सरांचं पुस्तकच खूप भारी आहे, मराठीतनं रिव्हिजन व्हायला पटकन रिव्हिजन होते. पण काही टॉपिक कव्हर नाहीत ना. असे कोणते टॉपिक आहेत की लक्ष्मीकांत सरांकडून करावं लागतं, त्या पुस्तकातून करावं लागतील? आता ते बघा, ते आता प्रत्येक टॉपिक वेगळे आहेत किंवा मी तुम्हाला त्या दिवशी सांगेल की हा पॉइंट लक्ष्मीकांत वाचाच. आता निवडणूक प्रक्रिया, तर निवडणूक प्रक्रिया हा पॉइंट लक्ष्मीकांत मधले ऍज इट इज क्वेश्चन येतात. किंवा 1984 मध्ये खालीलपैकी कुठली पार्टी अपोजिशन पार्टी म्हणून होती, ऍज इट इज लक्ष्मीकांत मधला क्वेश्चन आहे. आणि बाकीच्या लोकांनी तो ऍड केला कधी, आयोगाने क्वेश्चन विचारल्यावरती. ह्याचा अर्थ काय, आयोगाचा सोर्स लक्ष्मीकांत होता. मग तुम्ही बाकीच्यांची पुस्तक वाचण्यात अर्थ नाही ना. आपल्या चॅनलचा दोन पर्पज आहे, एक प्रॉपर वेनं सिलेबस डिकोड करणं आणि सिलेबसची डिमांड फुलफिल करणं, आणि प्रत्येक प्रिव्हियस इयर क्वेश्चन ज्या सोर्स मधून आलंय ना त्या सोर्स पर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करणं. हा MPSC एक्झाम ओरिएंटेड चॅनलचा मेन पर्पज आहे.
चालते. मी तुमची प्लॅन शीट बघितली ती डेज प्लॅन शीट टाकली तुम्ही आपण ग्रुपवर. त्यामध्ये बघितलं मग तेव्हा फक्त ज्या दिवशी ते प्लॅन शीटच्या वेळेस फक्त सांगत राहा की हा टॉपिक तुम्ही लक्ष्मीकांत मध्ये करून घ्या म्हणून. चालेल सर, थँक्यू. तसं मेन्शन पण केलंय मी. नाही, तुम्ही प्रत्येक टॉपिकलाच लक्ष्मीकांत मेन्शन केलंय. ओके ओके बरं. म्हणजे पण मी कोळंबे कधी वाचलंच नाही, त्यामुळे मला कळणार नाही की कोळंब्यामध्ये काय दिलंय आणि काय नाही. मी कधीच आयुष्यात अजून विकत घेतलं नाही पॉलिटिक्स. ओके सर. विकासला मी सांगेन, तो मग तुम्हाला सांगेल की हा पाठ कोळंबीमध्ये कव्हर आहे, काय गरज नाही. विकास चालेल, करेल सर. ते काम माझ्यासाठी. काम करत नाही, सर. विकास आहे का इथं? मला वाटतं विकास नाहीये. चालेल, वाटल्यास मी एकदा रिमाइंड करून देतो सर बॅच सुरू झाल्यानंतर आपण. ओके ओके, काहीच इश्यू नाही. थँक्यू सर. अजून कोणाला काय विचारायचंय? ऑलमोस्ट पावणे 2 तास झाले आपण बोलतोय. गोष्टी कव्हर झाल्या असतील. जसा तुम्हाला GS3 बद्दल कॉन्फिडन्स आलाय तसा GS2 बद्दल नक्की येईल. जसा GS2 बद्दल आलाय तसा GS4 ची बॅच तर आजपर्यंत तुम्ही कधी इकॉनॉमिक्स ऐकलं नसेल, तसं इकॉनॉमिक्स माझ्याकडनं तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि नुसतं बोलत नाही तर ते तसं क्वालिटी असेल पण. आणि GS1 पण खूप चांगलं होईल. त्या दोघा लोकांना 100 मार्क पडलेले आहेत GS1 ला, जे की खूप कमी लोकांना पडतात. ठीक आहे. अजून कोणाला काय? कोणाला काय असेल तर विचारा, अदरवाईज तुम्ही लिव्ह करून आपला अभ्यास करू शकता. सर हा बोला. ते अध्ययनचं जे बुक आलंय सध्या नवीन, तुम्ही बघितलंय का ते? GS2 GS4. 2 आणि 4 दोन्हीसाठी आलं का आता? हा 4चं तर चांगलं आहे असं ऐकलंय मी, पर्सनली मी बघितलं नाही. आणि GS2 साठी पण आलं का? हा आता तुमच्याकडनंच मला कळतंय. हा मी त्याच्या टेलिग्रामवरती पिक्चर बघितलेला आहे पिक. पण आलंय का पुस्तक मार्केटमध्ये, का नुसताच पिक्चर आलाय? असेल, चांगलं पुस्तक असेल. संकल्प देशमुख सर पण त्या विषयातले मास्टर आहेत. चांगलं असेल ते सुद्धा पुस्तक. GS4 साठी चांगलं आहे का मग त्यांचं ते? मी पण बघितलं नाही. मी पर्सनली बघा तेच सांगतो, मी ऑलरेडी माझे रेफरन्सेस फिक्स झालेले आहेत. आता मार्केटमध्ये भगवान विष्णू जरी आले आणि त्यांनी पुस्तक लिहिलं का, तरी मी शक्यतो त्याच्याकडे जायचं टाळेल. कारण जे आहे तेच परफेक्ट बनवण्यावरती आपला भर असावा, रादर दॅन मार्केटमध्ये नवीन काय येतं त्याच्या मागे पळण्यापेक्षा. पुस्तकं तर सगळ्यांचीच चांगली असणार आहेत. अमोल ठाकूर सर वन ऑफ द बेस्ट व्यक्ती आहे इकॉनॉमिक्स साठी. पण मग आपण ते बेस्ट आहेत म्हणून आपलं सगळं सोडून द्यायचं आणि त्याच्या मागे पळणं, मला तर ते पॉसिबल नाही. अजून कोणाला काय विचारायचंय? हा हॅलो सर. बोला. नावेद. बोला, काही विचारा. अनिल कुमार शेळके, अभ्यास करत राहा. तुम्ही लिव्ह झाले तरी चालेल. बोला ना. हा हॅलो सर. हा बोला. हा सर, GS2 साठी सर चोरमल्ले सरांचं जे विश्लेषणात्मक प्रश्नसंच आहे ना, ते युजफुल आहे का सर? काय म्हणताय? चोरमल्ले सरचं जे विश्लेषणात्मक प्रश्नसंच आहे ना GS2 साठी, ते युजफुल आहे का सर? काय फक्त क्वेश्चन म्हणजे 21,000 प्रश्नसंच तेच करावे? मी तर चोरमल्ले सरांचा विश्लेषणात्मक GS2 साठी चोरमल्ले सरांचा कुणाचंच पुस्तक वापरलेलं नाही. 2013 ते 2018 ज्ञानदीपची पुस्तकं माझ्याकडे होती. जर कधीच मला खूपच अडचण आली तर मग मी ते ज्ञानदीपची पुस्तकं बघायचो.
पण चोरमोली सरांची ही पुस्तकं आता आलेले चांगले आहेत असं मी ऐकलंय बरं का, मला एक्झॅक्ट माहित नाही. हा. मग यूज करावे की नाही काय? आता ज्या गोष्टीबद्दल मला माहितच नाही त्याबद्दल मी बोलू का? हो सर, ते पण आहे. आणि सर कन्फर्म मला करा एक विचारायचं होतं. हा हो सर. बोला. आणि सर GS2 मध्ये सर फायनल पेपरला मेन प्रॉब्लेम काय येतो म्हणजे सर रिव्हिजन साठी म्हणजे खूप मटेरियल आहे सर, जसं की तुम्ही याच्या अगोदर मेन्स दिले का? नाही काहीच नाही, आता फर्स्ट टाइम प्रिपेअर किती दिवस झालं प्रिपेअर करताय? प्री आता 185 स्कोर आहे सर प्रीचा माझा. अभ्यास कधीपासून करताय? मी 7-8 महिने झाले असतील. आठ ओके, आठ अभ्यास महिने. करत राहा. सध्या मेन्सचा अभ्यास करा तुम्ही. 100% तुम्ही पुढच्या वर्षी तुमचा प्रीला चांगला स्कोर येईल आणि मेन्सला पण चांगला स्कोर येईल. ओके सर, थँक्यू. तुम्ही जर आपली बॅच जॉईन केली तर तुम्हाला 100% फायदा होईल. बाकी तुमची इच्छा. मग नेक्स्ट अजून कोणाला काय विचारायचंय? GS2, GS4, GS1 काही डाऊट असेल तर विचारू शकता. समीर, कोणाला काय विचारायचंय? मला वाटतं आपण सेशन एंड करायला काही हरकत नाही. बऱ्यापैकी सगळ्यांचे डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न केलाय. ठीक आहे, हॅलो. अभ्यास करत राहा. हा बोला. तुम्ही मग स्वतः कुठलेच रेफर केले नाही का प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस? मी पर्सनल माझा स्वतःचा मागचं 1.5-2 वर्ष झालं मी सगळे पुस्तकं बाजूला ठेवले मार्केटवाले आणि स्वतः अनालिसिस करतोय. स्वतः अनालिसिस मधनं खूप जास्त फायदा होतो. पण आता ती वेळ नाही. अख्खा लॉकडाऊन जो आहे ना 1.5 वर्ष जो काय लागलाय ना कोरोना, तो कोरोना मी स्वतः अनालिसिस करण्यात घालवलाय. असं आहे. पण तुम्ही रेफरन्स म्हणून कुणाच तर पुस्तक वापरायला काय हरकत नाही. कुणाचंही असू द्या, ज्ञानदीप असेल, 2च पुस्तक आहेत ना, ज्ञानदीप आणि ते चोरमुले सर. अदरवाईज अजून कुणाचं नाहीच. रेफरन्स म्हणून एखादं वाचायला काय हरकत नाही. अजून कुणाला काय? आणि सर GS2 मध्ये जे ॲग्रो इकॉनॉमी आहे त्याच्यासाठी काय करावं लागेल? आपण आपल्या GS4 च्या बॅच मध्ये कव्हर करतो. क्वेश्चन वरनं टॉपिक करून. रिव्हर्स इंजिनिअरिंग. यस, रिव्हर्स इंजिनिअरिंग. आणि त्या देसले सर आणि कोळंबे सरांमधूनच करावं लागेल का वेगळं काही? बस तेवढंच. काय असेल दत्त सुंदरम मधलं तर मी सांगेल तुम्हाला. गरज नाही. थँक्यू सर. देसले सरांनी मी दत्त सुंदरम मधला डाटा रेफर केलाय. किंवा अभिजित राठोड सरांचं एक छोटं पुस्तक आहे 70-80 रुपयाचं. त्याच्यामध्ये सरांनी तेच पुस्तक कव्हर केलंय. आहे माझ्याकडे ते पुस्तक, मी तुम्हाला दिल डाटा त्याच्यातला. ओके सर. अजून कोणाला काय? सागर भालेराव, काय विचारायचंय तुम्हाला? ठीक आहे. ओंकार, हॅलो. बोला ओंकार. हा सर, आता मी जॉईन झालो. सर नक्की म्हणजे काय चालू आहे सर GS2 बद्दल? तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो. म्हणजे तुम्ही नवीन बॅच सुरू करता का? हो. कारण मी गेले म्हणजे जॉईन होतो, मी मध्ये जॉईन करत होतो. पण आता बरेच वेळ सगळ्यांचं ऐकतो काय चाललंय, कोणी शंका विचारते. कारण तेच म्हणलं काय चाललंय नक्की विचारावं. हो, ग्रुप तुम्हाला रेकॉर्डिंग देतो ना, सेंड करतो तुम्हाला. ग्रुप वरती टाकतो. बॅच अभिजित राठोड सरांचं कोणतं बुक बोलला तुम्ही? ग्रीन कलरचं इकॉनॉमिक्स. पुस्तक आहे. हा, तर पण गरज नाही ते सुद्धा पुस्तक. ऐका ना, ऍग्री इकॉनॉमिक्स साठी पण गरज नाही. कोळंबे सरांनी देशले पार्ट 1 मोर दॅन सफिशियंट आहे. अभिजित राठोड सरांनी दत्त सुंदरमला कॉपी करून बऱ्यापैकी डाटा दत्त सुंदरम मधला घेण्याचा प्रयत्न केलाय. छोटं पुस्तक आहे, 60-70 पेजेस आहे बघा. अर्थव्यवस्था काय तर असं नाव, हिरव्या कलरचं पुस्तक आहे.
हा सर बघितले. ठीक आहे. ओके. थँक्यू. इव्हन परत आर्यनचं मॅकबुक असतं त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत. पण परत एकदा जेवढे सोर्स वाढवाल तेवढं त्रास आहे. एकच गोष्ट परत परत करा. लिमिटेड बट रिपीटेड. लेस इज मोर. अजून कुणाला काय असेल तर विचारा. ओंकार हॅलो. बोला सर. हा सर तेच विचारतोय मी म्हणजे 2 वर्ष क्लास केलाय आणि मागच्या वर्षी मेन्स पण दिली मी राज्यसेवेची. हा तर तेच म्हणलं पेड मध्ये असेल बॅच मी जॉईन करतो. म्हणजे अभ्यास चालू आहे आता अनअकॅडमी वरती. तेच आता मला काय मैत्रिणीने मला लिंक दिली तुमच्या ग्रुपची. सो तुमच्या म्हणलं मैत्रिणीने चौकशी तुम्हाला करावी. लिंक दिली. ऐका हो. याच्यात आपला GS3 संपलाय ज्याच्यामध्ये आपण एकदम एक्झाम ओरिएंटेड कंटेंट द्यायचा प्रयत्न केलाय. ह्या GS2 च्या बॅच मध्ये 26 दिवसात तुमचा पूर्ण GS2 साठी तुम्हाला डेली टाइम टेबल मी देईन. त्याच्या अंतर्गत मी स्वतः गव्हर्नन्स, लॉ, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा पार्ट, पंचायत राजचा पार्ट मी तुम्हाला स्वतः डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करेन. फक्त बेसिक लक्ष्मीकांतचं जे पॉलिटीचं पुस्तक आहे ते तुम्हाला पर्सनल लेवलला वाचावं लागेल. बाकी अदरवाईज सगळा डाटा आपण लेक्चर मध्ये डिस्कस करू. इव्हन लक्ष्मीकांत पॉलिटी मधले सुद्धा काही गोष्टी आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. आणि ओव्हरऑल 150 मार्काचा तुमचा अभ्यास कसा कम्प्लीट होईल या 26 दिवसामध्ये असा आपला प्रयत्न असेल. ओंकार सर समजलं सर? ओंकार सर हा सर तुम्हाला कॉन्टॅक्ट केला चालेल ना पर्सनली? आता विचारा की इथंच कसं होतं सर, मला खूप मेसेजेस येत आहेत आणि मी पण तुमच्यासारखाच विद्यार्थी. ओके, त्यामुळे थोडस अडचण आहे. पण आपण कॉलवरती बोलू. तुम्ही मेन्स वगैरे दिले असेल तर आपण कॉलवरती बोलू. तुमचा काही पर्सनल डाऊट असेल तर मला तसा मेसेज करा. माझा नंबर लिहून घ्या. हा 69 59 18 9096 67 हो 59 59 18. ठीक आहे सर. थँक्यू सो मच. थँक्यू. नेक्स्ट कोणाला काय विचारायचंय? मला वाटतं बऱ्यापैकी कव्हर केलाय आपण. लेक्चर इथं एंड करायचं का? अदरवाईज आपला आपला अभ्यास करा. लिव्ह केलं तरी चालेल. ज्यांना ऍडमिशन घ्यायची ते घेऊन टाका. ज्यांना स्वतः करायचं ते स्वतः करा, पण अभ्यास करा. ठीक आहे. थँक्यू. मिली चॅट आपला एंड करतो.